हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफ अभिनव सायन्स अकॅडमी. आपली जी सिरीज आहे 1 hour 1 टॉपिक, त्याच्यामधला आपण टॉपिक बघण्याचा आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हज. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ज्यामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा खूप जबरदस्त पाया या टॉपिकमध्ये कन्सिडर केला जातो. या टॉपिकला बाळांनो वेटेज जर बघायला गेलं तर कंपल्सरी मार्क्स आहेत 5 आणि विथ ऑप्शन मार्क्स आहेत 7. ओके, मग आपण काय करायचं आहे, हा टॉपिक इन डिटेल डिस्कशन करायचा आहे. म्हणजे बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू यामध्ये कोणते कोणते असे पॉईंट्स आहेत ज्याच्यावर मॅक्सिमम नंबर ऑफ क्वेश्चन विचारतात, ते मी या टॉपिकमध्ये तुम्हाला कम्प्लिटली या लेक्चरमध्ये सगळं शिकवणार आहे. आणि नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ॲट द एंड तुम्हाला मी प्रिव्हियस इयर क्वेश्चनची सगळी लिस्ट दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की कोणता पॉईंट असा आहे ज्याच्यावरती एम्फसिस जास्त दिलं जातं. ओके, तर विदाउट वेस्टिंग टाइम आपण स्टार्ट करूया आपला टॉपिक हॅलोजन डेरिव्हेटिव्हज. हा टॉपिक जो आहे ना बाळांनो, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, ज्यामध्ये आपण हॅलोजन कंटेनिंग कंपाऊंड जे आहेत ना, त्या हॅलोजन कंटेनिंग कंपाऊंडचा अभ्यास करायचा आहे डिटेलमध्ये. ओके, स्टार्ट करूया आपण. तर इंट्रोडक्शन जर बघायला गेलं तर इंट्रोडक्शनमध्ये डेफिनेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे. त्याचं डेफिनेशन काय असतं हॅलोजन डेरिव्हेटिव्हची, तर द कंपाऊंड, okay, the hydrocarbon, particularly the hydrocarbon in which hydrogen atom is replaced by halogen atom, the compound is called a halogen derivative. म्हणजे एखादा समजा हायड्रोकार्बन आहे, अल्केन, अल्किन, अल्काइन किंवा अरोमॅटिक, त्याच्यामधला जेव्हा हायड्रोजन काढतो आणि आपण हॅलोजन लावतो त्यावेळी त्या कंपाऊंडला काय म्हटलं जातं, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. त्याचं आपण बघायचं आहे क्लासिफिकेशन. तर क्लासिफिकेशन जे आहे ते एवढे इम्पॉर्टंट नाही आहे, म्हणून मी पटपट स्लाइडच्या फॉर्ममध्ये संपवून टाकणार आहे. काय घेतलं बघा, तर क्लासिफिकेशन बेस्ड ऑन हायड्रोकार्बन स्केलेटन, म्हणजे हायड्रोकार्बनचं कोणतं स्केलेटन आहे ज्याला तो हॅलोजन अटॅच आहे. मग समजा तो अल्केनचा असेल तर हॅलो अल्केन म्हणतात, अल्किनचा हायड्रोजन काढला असेल हॅलोजन लावला असेल तर हॅलो अल्किन म्हणायचं. जर अल्काइनचा हायड्रोजन काढला आणि हॅलोजन लावला इट इज कॉल्ड हॅलो अल्काइन. आणि सगळ्यात शेवटी ॲरोमॅटिक रिंगचा जर आपण हायड्रोजन काढला आणि हॅलोजन लावला त्याला म्हणायचं हॅलो अरिन. हे आहे बेस्ड ऑन, सगळ्यात महत्त्वाचं बघा, बेस्ड ऑन हायड्रोकार्बन स्केलेटन. यानंतर पुढचा, आता याच्यानंतर आपण बघायचं बेस्ड ऑन नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स, कितने हॅलोजन ॲटम्स आहे त्याच्यावरती त्याचं क्लासिफिकेशन काय असतं. तर साहजिकच आहे, एक जर हॅलोजन ॲटम असेल तर त्याला म्हणायचं मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ओके, बघा, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर 2 असतील तर डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, 3 असतील तर म्हणायचं ट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, आणि 3 पेक्षा जास्त असतील तर म्हणायचं पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. अगदी सोपं आहे. ओके, हे क्लासिफिकेशन शक्यतो बोर्डला विचारलं जात नाही, पण आपल्या माहितीसाठी म्हणून मी घेतलेलं आहे. नेक्स्ट, यानंतर आता पुढचं बघा, थोडंसं आपण हॅलो अल्केन्स आणि अल्किल हाइड्स म्हणजेच काय, म्हणजे आपण काय करणार आहे, इथून पुढचा जो बाळांनो आपण अभ्यास करायचा आहे तो मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा करायचा आहे, म्हणजे ज्यामध्ये हॅलोजन ॲटम एकच आहे. मग आपण त्यामध्ये फर्दर क्लासिफिकेशन केलेलं आहे. आपण आता हॅलो अल्केन घेतला किंवा त्याला काय म्हटलं जातं, अल्काइल हलाइड. तर हॅलो अल्केन्स किंवा अल्काइल हलाइड्स यामध्ये आणि परत क्लासिफिकेशन असतं. कसं असतं ते, तर ते असतं प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. त्याला आपण 1 डिग्री, 2 डिग्री आणि 3 डिग्री सुद्धा म्हणतोय. याचा अर्थ काय आहे, जर एखादा हॅलोजन ॲटम प्रायमरी कार्बनला अटॅच असेल, मग प्रायमरी कार्बन म्हणजे कसा कार्बन, ज्याला एकच कार्बन आहे त्याला म्हणायचं काय, प्रायमरी कार्बन, तर त्याला म्हणायचं प्रायमरी अल्किल हाइड. जर हॅलोजन ॲटम अटॅच आहे, हॅलोजन ॲटम सुद्धा अटॅच आहे आपला अशा कार्बनला ज्याला 2 अल्किल ग्रुप्स आहेत, ओके, तर त्याला म्हणायचं सेकंडरी. आणि हॅलोजन ॲटम जर अटॅच आहे अशा कार्बनला ज्याला 3 अल्किल ग्रुप्स आहेत, म्हणजे 3 कार्बन अटॅच आहेत, तर त्याला म्हणायचं टर्शरी. असं हे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी हे क्लासिफिकेशन आहे अल्काइल हलाइडचं. बरोबर. नेक्स्ट, परत अजून अल्काइल हलाइड सोडून अजून काय काय असतं, तर असतं अलाइल हलाइड, अल्लील हलाइड सुद्धा म्हणू शकतो आपण. म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची कंडिशन काय बघा बाळांनो, एक तर कार्बन डबल बॉन्ड कार्बन, परत एक सिंगल बॉन्ड कार्बन आणि मग त्याला हॅलोजन. ही नेसेसरी कंडिशन आहे कुणासाठी, अल्लील हलाइडसाठी. म्हणजे काय होतं, हा sp2 कार्बन, हा sp2 कार्बन, sp2 कार्बनच्या पुढे sp3 कार्बन पाहिजेत आणि ते sp3 कार्बनला हॅलोजन अटॅच पाहिजे, तर त्याला म्हणायचं अल्लील हलाइड. ओके, कुठला हलाइल, अल्लील हलाइड. त्याचे एक्झाम्पल कुठले आहेत, हे सिंपल घेतलं आपण, डबल बॉन्डेड कार्बन, मग सिंगल बॉन्डेड कार्बन तुमचा sp3 आणि त्याला अटॅच आहे हॅलोजन. किंवा रिंगमध्ये जरी घेतला आपण तर बघा, हा sp2, हा sp2, sp2च्या शेजारी हा sp3, त्याला अटॅच आहे हॅलोजन, याला म्हणायचं अलील हलाइड. ओके, आता अलील नंतर पुढचा अजून एक क्लास असतो. ओके, तो आहे बेन्झायलिक हलाइड्स. हा पण अलिलिक सारखाच असतो, फक्त अलील मध्ये काय असतो, sp2 कार्बन जो आहे तो ॲरोमॅटिक रिंगचा नसतो. बेन्झायलिक मध्ये तो sp2 कार्बन जो, तो sp2 कार्बन हा ॲरोमॅटिक रिंगचा असतो. मग ॲरोमॅटिक रिंग संपल्यानंतर मग sp3 कार्बन आणि त्याला हॅलोजन. बघा, ॲरोमॅटिक रिंग संपल्यानंतर sp3 कार्बन आणि त्याला हॅलोजन, याला म्हणायचं बेन्झायलिक. आता या बेन्झायलिक आणि अलायलिक ह्या दोघांच्या मध्ये सुद्धा प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अशी तिन्ही पण येतात. ओके, पण बोर्डसाठी एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. नेक्स्ट, ह्या सोडून आता आपण बघायचं आहे विनायलिक हलाइड्स. विनायलिक हलाइड्स म्हणजेच काय, ह्याला आपण डायरेक्टली हॅलो अल्किन सुद्धा म्हणू शकतो, हॅलो अल्किन्स. कारण हॅलोजन जो अटॅच आहे तो डायरेक्टली sp2 ला अटॅच आहे.
हा जो कार्बन आहे ना, हा कार्बन डायरेक्टली कुठला आहे, sp2 कार्बन. मग जेव्हा हायड्रोजन ॲटम sp2 कार्बनला डायरेक्टली अटॅच असतो त्यावेळी त्याला म्हणायचं विनायलिक हलाइड. ओके, इथं पण बघा sp2 कार्बनला डायरेक्टली हायड्रोजन अटॅच आहे, त्याला म्हटलं का आपण विनायलिक हलाइड. येतं लक्षात? ओके, नेक्स्ट. आता अजून एक आहे, त्याला आपण डायरेक्टली म्हणतो आरिल हलाइड्स किंवा हॅलोअरिन्स, ज्यामध्ये हायड्रोजन ॲटम डायरेक्टली एरोमॅटिक रिंगला अटॅच आहे. ओके, हायड्रोजन ॲटम डायरेक्टली एरोमॅटिकला अटॅच आहे, त्याला म्हणायचं काय, हॅलोअरिन्स. असं हे ढोबळमानानं क्लासिफिकेशन इथंपर्यंत देतं. ओके, नेक्स्ट. आता क्लासिफिकेशनवरती मी जास्त फोकस करत नाहीये. क्लासिफिकेशन नंतर आहे नोमेनक्लेचर, पण नोमेनक्लेचर सुद्धा खूप इझी आहे, तुम्ही डायरेक्टली बघू शकता. नोमेनक्लेचरमध्ये काय काय असतं सगळ्यात महत्त्वाचं बघायला गेलं तर. ओके, बघा नोमेनक्लेचर. या नोमेनक्लेचरमध्ये आपण काय करा, पहिले 13 जे अल्किल ग्रुप्स आहेत, पहिले 13 अल्किल ग्रुप्स त्यांच्यावरती जास्तीत जास्त फोकस करा, म्हणजे तुम्ही ते परफेक्ट करून ठेवा, कारण तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये पण आणि पुढच्या सगळ्या टॉपिकमध्ये उपयोगी पडतील. एक आहे मिथाईल, त्यानंतर आहे इथाईल म्हणजे CH3 CH2 डॅश. प्रोपाईलचे 2 असतात, एक आहे CH3 CH2 CH2 डॅश आणि दुसरा असतो आयसोप्रोपाईल CH3 CH3 आणि डॅश. हे झाले पहिले 4 मेंबर्स, मिथाईल, इथाईल, एन प्रोपाईल आणि आयसोप्रोपाईल. त्यानंतर ब्युटाईलचे 4 असतात. पहिला आहे एन ब्युटाईल CH3 CH2 CH2 डॅश, हा झाला एन ब्युटाईल. त्यानंतर असतो आयसोब्युटाईल CH3 CH परत खाली CH3 आणि मग CH2 डॅश, हा झाला आयसोब्युटाईल. देन वी कॅन टेक सेकंडरी ब्युटाईल, हा झाला सेकंडरी ब्युटाईल. अँड लास्ट वन टर्शरी ब्युटाईल. ज्या टर्शरी ब्युटाईलमध्ये आपण काय करतो, टर्शरी कार्बनला हायड्रोजन डायरेक्टली अटॅच असतो, त्याला म्हटलं आपण टर्शरी ब्युटाईल. तर हे 4 परत आहेत. ठीक आहे, म्हणजे हे 4 हे खूप महत्त्वाचे. त्यानंतर कोणते कोणते येतात, तर आपण एक निओपेंटाईल लक्षात ठेवू शकता तुम्ही. हा निओपेंटाईल एक, आणि आपण आता झालेले जस्ट अलायलिक, त्यानंतर विनायलिक, त्यानंतर आहे बेन्झायलिक. ओके, हे 12 मेंबर्स आणि 13 मेंबर डायरेक्टली हॅलोअरिन्स असतो. तर हे जे मेंबर्स आहेत हे मेंबर्स बाळांनो सगळ्यांनी पाठ करून ठेवा, कारण इथं आहेच, परत अल्कोहोलमध्ये पण आहे, परत अमाइन्समध्ये सुद्धा हे सगळे 12 मेंबर तुम्हाला येणारच आहेत. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा आहे, ते सगळ्यांनी परत परफेक्ट करून ठेवा. ओके, ठीक आहे, नेक्स्ट. यानंतर आता आपण याच्यानंतर पुढचा पॉईंट बघायचा डायरेक्टली मेथड्स ऑफ प्रिपरेशन. ओके, प्रिपरेशनच्या मेथड्स कोणत्या आहेत हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या, तर ढोबळमानाने मी तुम्हाला प्रिपरेशनच्या मेथड ज्या दिलेल्या आहेत, ह्या पहिल्यांदा आपण बघणार आहे अल्काइल हलाइडसाठी. ओके, प्रिपरेशनच्या मेथड ज्या बघणार आपण त्या अल्काइल हलाइडच्या बघणार, आणि त्यानंतर मग आपण बघणार आरएल हलाइड्सच्या. ओके, तर बघा प्रिपरेशन ऑफ अल्काइल हलाइड्स, यामध्ये आपली पहिली मेथड आहे फ्रॉम अल्कोहोल्स. तर फ्रॉम अल्कोहोल्समध्ये परत 3 आहेत. एक आहे बाय हायड्रोजन हलाइड्स, ओके, दुसरा आहे फ्रॉम फॉस्फरस हलाइड्स आणि तिसरा आहे फ्रॉम थायोनिल क्लोराइड्स. याच्यावरती बोर्ड्सला क्वेश्चन जास्त विचारले आहेत. प्रिपरेशनच्या मेथड आणि केमिकल रिॲक्शन्स खूप महत्त्वाचे असतात, त्यामुळे हे लाईटली घेऊ नका. त्या सगळ्या तिन्ही रिॲक्शन्स परफेक्ट करायचे आहेत आपण. ओके, आपण डिटेलमध्ये डिस्कशन करूया. फ्रॉम हायड्रोकार्बन्स, मग त्यामध्ये अल्किन पासून आहे. मग अल्केन पासून जे आहे ते आपल्या सिलेबसमध्ये आता सध्या नाही आहे, त्यामुळे त्याच्यावरती फोकस करू ना. त्याला हॅलोजनेशन ऑफ अल्केन म्हणतात, ते सध्या नाही आहे, त्यामुळे राहू दे, काय हरकत नाही आहे. पण अल्किन जे आहे त्यामध्ये मग असिमेट्रिकल अल्किन जे आहेत त्यामध्ये मार्कोनिकॉफ्स आणि अँटी मार्कोनिकॉफ्स रूल, हे सगळं आपल्याला डिस्कशन करायचं आहे. हॅलोजन एक्सचेंज जो आहे तो हॅलोजन एक्सचेंजमध्ये 2 आहेत, एक फिंकलस्टीन रिॲक्शन आणि एक स्वर्ट्झ रिॲक्शन. अशा या मेथड जे आहेत ना, या मेथड आहेत आपल्या अल्किल हलाइड तयार करायच्या. ही जी आपण रिॲक्शन घेतली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, ही आणि एक रिॲक्शन आहे, रिॲक्शनचं नाव आहे सॅनमेर रिॲक्शन. ओके, ह्या जे 2 रिॲक्शन्स आहेत म्हणजे ही आणि ही, ह्या 2 रिॲक्शन जे आहेत त्या आपण तयार करणार आहे आरिल हलाइड्स. ओके, तर ढोबळमानानं अल्काइल आणखी आरिल हलाइड्स, त्यामध्ये आपण एवढ्या मेथड बघायच्या आहेत. या सगळ्यांच्या वरती पॉसिबिलिटी ऑफ आस्किंग क्वेश्चन आहे, त्यामुळे आपण हे सगळे डिटेलमध्ये डिस्कशन करूया आपण. ओके, तर फर्स्ट मेथड आपण चालू करायचं बाळांनो फ्रॉम अल्कोहोल. अल्कोहोल पासून आपण अल्काइल हलाइड कसे तयार करायचे. ओके, त्यामुळे बघा आपण पहिली मेथड घेतली, ज्यामध्ये आपण अल्कोहोल पासून आपण काय केलं, अल्कोहोल पासून आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह तयार करायचे आहेत. त्यासाठी आपण काय केलं, अल्कोहोल घेतला ROH, त्यामध्ये टाकलं हायड्रोजन हलाइड्स. ओके, कारण अल्कोहोलमध्ये पण मी मगाशी म्हटलं तसं 3 रिॲक्शन्स करायचे आहेत. पहिलं घेणं आपण हायड्रोजन हलाइड्स वापरून, नंतर फॉस्फरस हलाइड्स आणि मग आहे थायोनिल क्लोराइड्स. मग आपण पहिल्या हायड्रोजन हलाइड्समध्ये आपण काय केलं, HX नॉर्मल ROH म्हणजे HX टाकला, त्यावेळी इथला H आणि हा OH, H आणि OH बाहेर पडला ॲज अ H2O, आणि तुम्हाला डायरेक्टली काय मिळाला RX. ओके, डायरेक्ट तुम्हाला मिळाला अल्किल हलाइड्स. अशी ही सिंपल कंडिशन आहे. आता इथं ह्या ज्या सुटेबल कंडिशन आहेत त्या काय आहेत, तर तुमचा इथं HX च्या ऐवजी HCl असेल तर काय होतं,
HBr असेल तर काय होतं आणि HI असेल तर काय होतं. इथं पहिल्यांदाच एक क्वेश्चन तुमचा आन्सर देतो मी. HCl HBr HI मध्ये HI इज मोर रिॲक्टिव्ह दॅन HBr दॅन HCl. ओके, रिॲक्टिव्हिटी लक्षात आहे तुमची. HI सगळ्यात जास्त, मग HBr आणि मग काय असतं HCl. अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी पण लक्षात ठेवा. फॉर अल्कोहोल रिॲक्टिव्हिटी आहे टर्शरी अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी अल्कोहोल दॅन प्रायमरी अल्कोहोल. ही रिॲक्टिव्हिटी जी आहे ती कोणाची आहे? अल्कोहोलची. आणि यासाठी रिॲक्टिव्हिटी HCl पेक्षा HBr जास्त, HBr पेक्षा HI जास्त असतो. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पुढे बघा. फर्स्ट घेतला आहे फ्रॉम HCl. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. आपण काय करतोय, हायड्रोजन हॅलाइड जो आहे ना, हायड्रोजन हॅलाइड हा यूज करतो आपण झिंक क्लोराईड सोबत. कोणासोबत करतो आपण? झिंक क्लोराईड. ओके, म्हणजे इथं बघा तुमच्या लक्षात येईल, जेव्हा आपण HCl आणि ते पण कॉन्सन्ट्रेटेड घेतो आणि यामध्ये जेव्हा टाकतो आपण अनहायड्रस ZnCl2, तर हे जे कॉम्बिनेशन आहे, ओके, हे कॉम्बिनेशन जे आहे ना, या कॉम्बिनेशनला म्हणतो आपण काय? तर ओके, तर त्याला म्हणतो आपण लुकाज रिएजंट. त्याला काय म्हटलं तर लुकाज रिएजंट. लुकाज रिएजंट म्हणजेच काय बघा, लक्षात येतं इथं झिंक क्लोराईड आणि हायड्रोजन क्लोराईड HCl ह्या दोघांचं कॉम्बिनेशन त्याला आपण लुकाज रिएजंट म्हणतोय. 1 मार्क क्वेश्चनला विचारतील, MCQ ला विचारतील. आणि ही जी रिॲक्शन आहे ज्यामध्ये आपण अल्कोहोल घेतला, अल्कोहोलमध्ये आपण लुकाज रिएजंट टाकला आणि तुम्हाला अल्किल क्लोराईड मिळाला, त्या रिॲक्शनचं नाव आहे ग्रूज प्रोसेस. त्या रिॲक्शनचं नाव काय आहे? ग्रूज प्रोसेस. ग्रूज प्रोसेस इज यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराईड फ्रॉम अल्कोहोल अँड लुकाज रिएजंट. ओके, त्याला म्हणतो आपण ग्रूज प्रोसेस. आणि लुकाज रिएजंट म्हणजे अनहायड्रस ZnCl2 आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl. ओके, हा विचारला जातो. आता यामध्ये थोडंसं डिटेलमध्ये सांगायला गेलं तर यामध्ये मगाशी म्हटलं सर टर्शरी अल्कोहोल खूप जास्त रिॲक्टिव्ह असतात, मग सेकंडरी आणि मग प्रायमरी. याचा अर्थ असा आहे की प्रायमरीसाठी तुम्हाला कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस ZnCl2 लागतं, प्लस हिटिंग पण लागतं. सेकंडरीला हिटिंगची गरज नसते आणि टर्शरीला काहीच गरज नाही, डायरेक्टली कॉन्सन्ट्रेटेड HCl घेतलं तरी सुद्धा रिॲक्शन होते. आता हा जो पॉईंट आहे ना, इथे एक लुकाज रिएजंटची जी पॉईंट आहे ना, तो लुकाज टेस्ट म्हणून सुद्धा विचारू शकतात बाळांनो. पण हा पॉईंट डायरेक्टली अल्कोहोल टॉपिकमध्ये आहे, जिथं लुकाज टेस्ट तुम्हाला बघायचे आहे. लुकाज टेस्ट काय आहे तर आपण 3 टेस्ट ट्यूब घेतल्या, प्रायमरी अल्कोहोल, सेकंड अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल, आणि त्यांच्यामध्ये समजा आपण लुकाज रिएजंट टाकला, म्हणजे कुठला? अनहायड्रस ZnCl2 कॉन्सन्ट्रेटेड HCl. तर यामध्ये ज्यानं इन्स्टंट टर्बिडिटी दिली, म्हणजे इन्स्टंट रिॲक्शन दिली, तो अल्कोहोल होता टर्शरी. आफ्टर 5 मिनिट ज्यानं दिली तो होता सेकंडरी. आणि जर आफ्टर हिटिंग जो रिॲक्शन देतो त्याला म्हटलं आपण प्रायमरी. ही आहे लुकाज टेस्ट, अल्कोहोलमध्ये आहे. मी इथं तुम्हाला पुन्हा डायरेक्टली सांगितले. ओके, नेक्स्ट. आता HCl नंतर पुढची रिॲक्शन आहे ऑब्व्हियसली HBr ची. यामध्ये काय करतो आपण? युजिंग HBr आपण काय करतो? HBr ज्यानं HBr आपण तयार करतो इन situ. कसं तयार करणार आहे तर त्यासाठी आपण NaBr आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घेतो बाळांनो. बघा मी काय म्हटलं, आपण घेतलं NaBr आणि घेतलं आहे H2SO4. आणि H2SO4 पण कसं घेतलं आपण? कॉन्सन्ट्रेटेड. जेव्हा या दोघांची रिॲक्शन होते तर तयार होतं Na2SO4. ओके, आणि तयार होतं HBr. मग तुम्ही जेव्हा इथं 2 घेताय त्यावेळी तुम्हाला इथं ऑब्व्हियसली 2 HBr मिळणार आहेत. आता हे जे HBr तुम्हाला मिळतं ते किती % असतं? ओके, तर आपण इथं लिहिलं आहे 48%. किती % असतं? 48% HBr असतं. आणि ते 48% HBr आपण वापरायचं आहे इथं. आता अल्कोहोल घेतला, ओके, इथं 48% लिहिलं आहे. अल्कोहोल घेतला, त्यामध्ये HBr टाकलं, तुम्हाला काय मिळालं? अल्किल ब्रोमाइड, आणि बाहेर पडला H2O. कंडिशन काय महत्त्वाचे ऐकून घ्यायचं. आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जे आहे, H2SO4 जे कॉन्सन्ट्रेट वापरणार आहे ते वापरणार आपण प्रायमरीसाठी. फॉर प्रायमरी वी कॅन यूज कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड, बट फॉर सेकंडरी अँड टर्शरी we are not going to use concentrated sulfuric acid, we are going to use what? Dilute sulfuric acid. आपण वापरणार डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. याचं रिझन काय आहे बाळांनो? हे ॲक्च्युली सीटला, जेला, नीटला इथं पण येतं आणि बोर्डला पण येऊ शकता. डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड वापरायचा उद्देशच हा आहे की जर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड सेकंड अँड टर्शरीला वापरलं तर अल्किल ब्रोमाइड तयार न होता इट मे गिव्ह इलिमिनेशन प्रोडक्ट, म्हणजे अल्किन तयार होईल. कारण सल्फ्युरिक ॲसिड जो आहे तो डिहायड्रेटिंग एजंट आहे. म्हणजे इथं सेकंड अँड टर्शरी अल्कोहोलमधला OH आणि H2O बाहेर काढेल आणि डायरेक्टली इलिमिनेशन प्रोडक्ट देईल, म्हणजे अल्किन तयार होईल. त्यामुळे आपण काळजी घेतो की सेकंड अँड टर्शरी अल्कोहोलसाठी वी आर युजिंग डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड, आपण कॉन्सन्ट्रेटेड वापरणार नाही. यामध्ये ही की हिंट आहे, ही लक्षात ठेवा. नेक्स्ट, आता आपण बघायचं हायड्रोजन आयोडाईड HI वापरून रिॲक्शन कशी होते. तर जेव्हा आपण HI वापरतो काय होतं? अल्कोहोलमध्ये HI टाकलं, तुम्हाला अल्किल आयोडाईड मिळालं आणि H2O बाहेर पडला. पण इथं महत्त्वाचा पॉईंट काय आहे? आपण जर सोडियम और पोटॅशियम आयोडाईड वापरले म्हणजे NaI, किंवा जर आपण वापरलं KI, सोडियम आयोडाईड किंवा पोटॅशियम आयोडाईड वापरलं अलॉंग विथ 95% फॉस्फोरिक ॲसिड, 95% फॉस्फोरिक ॲसिड,
त्यावेळी बाळांनो रिॲक्शनचं इल्ड जे आहे, इल्ड म्हणजे प्रोडक्टची क्वांटिटी जी आहे ती वाढते. ओके, इल्ड ऑफ प्रोडक्ट वाढतं त्याचं. आलं लक्षात? समजतं सगळ्यांना? ठीक आहे. ओके, ही इझी रिॲक्शन्स आहेत. आय होप अल्कोहोलमधल्या तिन्ही रिॲक्शन तुम्हाला कळल्या असतील, HCl, HBr आणि HIच्या. ठीक आहे. आता इथं आपण काय करूया, इथं आपण मस्तपैकी फॉस्फरस हायलाइट्स वापरायचे. फॉस्फरस हायलाइट म्हणजे कुठले कुठले बघा बाळांनो, आपण बघायचं आहे PX3, वन सेक, PX3 आणि PX5 ह्या दोघांचे रिॲक्शन बघायचे आहेत. PX3 आणि PX5 यामध्ये काय करणार आपण, PX3 मध्ये कोण कोण आहेत तर आहे पहिल्यांदा PCl3, दुसरा आहे PBr3 आणि तिसरा आहे PI3, असे 3 आहेत. फॉस्फरसचे पेंटाहायलाइट जे आहेत त्यामध्ये आपण एकमेव वापरणार आहे PCl5, कारण PBr5 आणि PI5 डू नॉट एक्झिस्ट इन नेचर, ते आढळत नाहीयेत. आता PCl3, PBr3 आणि PI3 या तिघांचे रिॲक्शन बाय 1 गेट 2 फ्री अशी ऑफर आहे. म्हणजे एक तुमच्या लक्षात राहिली की बाकी दोन्ही लक्षात राहतातच, एवढ्या सोपे आहेत. अजून अधिक माहिती सांगतो, हे PBr3 आणि PI3 जे आहेत ना ते अनस्टेबल आहेत. ते अनस्टेबल असल्या कारणानं आपण ह्यांना इन सिटू तयार करतोय. मग इन सिटू कसं तयार करतो तर वापरतो आपण रेड फॉस्फरस आणि प्लस वापरणार X2 म्हणजे Br2 किंवा I2. जेव्हा रेड फॉस्फरस प्लस Br2 वापरलं PBr3 तयार होतं. रेड फॉस्फरस प्लस I2 वापरलं त्यावेळी तुम्हाला काय मिळाला, PI3 मिळाला. लक्षात येतं? आता रिॲक्शन कशा आहेत ते रिॲक्शन आपण बघून घेऊया. खूप सोप्या रिॲक्शन्स आहेत याच्या. जेव्हा आपण PCl3 वापरला त्यावेळी काय होतं बघा, आपण घेतला अल्कोहोल ROH, त्या ROH मध्ये आपण टाकलं PCl3. काय होतं त्यामध्ये तर तुम्हाला मिळतो RCl, अल्किल क्लोराईड मिळतो आणि बाय प्रोडक्ट मिळणार आहे H3PO3, फॉस्फरस ऍसिड मिळतो. आता ही रिॲक्शन बॅलन्स करायची असेल तर बॅलन्स करू शकता, पण एवढ्या बॅलन्सिंगचा विषय नसतो याच्यामध्ये. ओके, तुम्ही इथं 3 घेणार आहात, तुम्हाला इथं 3 मिळतील, बाकी सगळं तुम्हाला बॅलन्स रिॲक्शन झालेली आहे. ठीक आहे. आता काय होतं बघा, याच्यामध्ये आपण क्लोरीनचा सोर्स वापरला त्यामुळे तुम्हाला अल्किल क्लोराईड मिळाला. इन्स्टेड ऑफ युजिंग PCl3 समजा मी वापरला PBr3, तर तुम्हाला ॲरोवरती एकच लिहायचं आहे, यू आर गोइंग टू राईट रेड फॉस्फरस प्लस Br2. तुम्हाला प्रोडक्ट काय मिळेल, RBr मिळेल, बाय प्रोडक्ट H3PO3 ॲज इट इज. सेम विथ PI3, जेव्हा तुम्ही PI3 वापरणार आहात, ओके, सेम रेड फॉस्फरस प्लस I2 वापरणार आपण, एवढंच फॉस्फरस प्लस I2, यू गेट RI, अल्किल आयोडाइड, अँड द बाय प्रोडक्ट फॉर्म इज H3PO3. जसं मगाशी म्हटलं तसं 1 बाय 1 गेट 2 फ्री, एवढी इझी रिॲक्शन आहे. इथं तुम्हाला मॉडिफाय करायला संधी आहे. क्वेश्चन काय विचारतात, हाऊ विल यू ऑब्टेन आयसोप्रोपिल ब्रोमाइड फ्रॉम आयसोप्रोपिल अल्कोहोल. तर तुम्ही इथं घेऊ शकता. ओके, काय करणार आपण, आयसोप्रोपिल असा घेतला ग्रुप आपण, आयसोप्रोपिल अल्कोहोल प्लस तुम्ही घेणार आहे PBr3, यू गेट प्रोडक्ट CH3, सिंगल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड CH3, देन हियर ओके डायरेक्टली इथं CH3 घेतला आहे, इथं OH आपण झाला Br आणि इथं आहे H. ठीक आहे, आणि बाय प्रोडक्ट तुम्हाला मिळाला H3PO3. तर तुम्ही अशी रिॲक्शन लिहू शकता. हे याला ऍप्लिकेशन. ओके, ऍप्लिकेशन हे असं केलं जातं ह्या रिॲक्शनचं. नेक्स्ट पुढची रिॲक्शन जी आहे ते आहे बाय युजिंग थायोनिल क्लोराईड. ओके, थायोनिल क्लोराईड म्हणजे SOCl2. आता SOCl2 आपण रिॲक्शन काय करतो बघा, तर आपण घेणार आहे ROH अल्कोहोल, त्यामुळे टाकणार आपण SOCl2, थोडंसं हिटिंग करणार, तर तुम्हाला अल्किल क्लोराईड मिळाला. आणि ह्या दोघांच्यावरती फोकस करा. हे दोघे जे गॅसेस आहेत त्यामुळे इझिली एस्केप आउट होतात. गॅसेस आहेत, SO2 आणि HCl being gases, okay, they get escaped out from reaction mixture. Therefore, this is the best method for the preparation of alkyl chloride. अल्किल क्लोराईड तयार करायचं बाळांनो सगळ्यात बेस्ट मेथड ही आहे, ज्यामध्ये आपण काय करतो, अल्कोहोल घेतलेला आहे, थायोनिल क्लोराईड टाकला, अल्किल क्लोराईड मिळालं. या रिॲक्शनचं नाव ज्या रिॲक्शनचं नाव आहे डार्झिन्स रिॲक्शन. ओके, रिॲक्शनला म्हटलं तर डार्झिन्स रिॲक्शन. आय होप तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल. इथं महत्त्वाचं दिलं आहे बघा, द बाय प्रोडक्ट फॉर्म गॅसेस आहेत त्यामुळे देर इज नो नीड टू पुट एक्स्ट्रा एफर्ट्स फॉर इट सेपरेशन. त्यामुळे दिस इज द मेथड इज प्रेफर्ड फॉर प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराईड. म्हणजे अल्किल क्लोराईड तयार करण्यासाठी ही सगळ्यात प्रेफर्ड मेथड आहे, बेस्ट मेथड मानली जाते. ओके, दॅट इज थायोनिल क्लोराईड. कळलं सगळ्यांना? ओके, तर नेक्स्ट हे झाल्या काही रिॲक्शन ज्यामध्ये आपण अल्किल हॅलाइड्स तयार केले होते. यामध्ये आता पुढची रिॲक्शन आहे ती म्हणजे हॅलोजन एक्सचेंज. अल्कोहोलची रिॲक्शन कंप्लीट झालेली आहे. अल्कोहोलमध्ये आपण 3 बघितले, HX, त्यामध्ये HCl HBr आहे, मग PX3 PX5 आणि नंतर घेतला होता आपण डायरेक्टली थायोनिल क्लोराईड. आता हॅलोजन एक्सचेंजच्या रिॲक्शन आहेत. हॅलोजन एक्सचेंजमध्ये 2च रिॲक्शन आहेत. पहिली रिॲक्शन जी आहे ओके ती आहे ऑब्व्हियसली फिंकलस्टीन रिॲक्शन. फिंकलस्टीन रिॲक्शनमध्ये काय करतो आपण, फिंकलस्टीन रिॲक्शनमध्ये आपण तयार करतो अल्किल आयोडाइड्स. ही इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. क्वेश्चन विचारते डायरेक्टली राईट नोट ऑन फिंकलस्टीन रिॲक्शन, तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. अल्किल क्लोराइड किंवा अल्किल ब्रोमाइड रिॲक्ट विथ सोडियम आयोडाइड इन ड्राय ॲसिटोन. आपण इथं वापरणार आहे ड्राय ॲसिटोन.
त्यावेळी तुम्हाला मिळतं अल्किल आयोडाईड आणि बाहेर पडतो NaCl. तर ही रिॲक्शन आहे सिंपल फिंकलस्टीन रिॲक्शन, ज्यामध्ये अल्किल आयोडाईड आपण तयार करत असतो. आता सेम हॅलोजन एक्सचेंजमध्ये पुढची एक रिॲक्शन आहे, ज्या रिॲक्शनचं नाव आहे स्वर्ट्झ रिॲक्शन. ओके, रिॲक्शन जी आहे त्याला म्हणतो आपण स्वर्ट्झ रिॲक्शन. स्वर्ट्झ रिॲक्शन इज यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल फ्लोराइड्स. कुणासाठी तयार करतो आपण? अल्किल फ्लोराइड्स. ओके, ते अल्किल फ्लोराइड तयार करण्यासाठी आपण स्वर्ट्झ रिॲक्शन वापरतो. स्वर्ट्झ रिॲक्शन यामध्ये आपण काय करणार बघा, मेटल फ्लोराइड वापरणार आपण. इथं आता एक्झाम्पल म्हणून AgF घेतलेला आहे, पण इन्स्टेड ऑफ AgF यू कॅन यूज Hg2F2, यू कॅन यूज आर्सेनिक फ्लोराइड, यू कॅन यूज अँटीमनी फ्लोराइड. तुम्ही हे वापरू शकता. ओके, यापैकी कुठलाही तुम्ही वापरा, तुम्हाला डायरेक्ट मिळेल अल्किल फ्लोराइड. आता ह्या दोन रिॲक्शन हॉट रिॲक्शन्स आहेत, दोन्ही इम्पॉर्टंट रिॲक्शन्स आहेत, फिंकलस्टीन अँड स्वर्ट्झ. त्यामुळे ह्या दोन्ही रिॲक्शन बाळगून सगळ्या परफेक्ट करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला टेन्शन येणार नाही, खूप चांगला फायदा होईल तुम्हाला. ओके, नेक्स्ट यानंतर आता एक रिॲक्शन आपली उरलेली आहे. दॅट रिॲक्शन इज नथिंग बट फ्रॉम अल्किन. ओके, फ्रॉम अल्किन. आता अल्किनची रिॲक्शन आहे, ते अल्किनची रिॲक्शन आपण काय करणार आहे, तर आपण घेतला अल्किन एखादा. दोन टाईपचे अल्किन असतात बाळांनो, एक आहे सिमेट्रिकल अल्किन, दुसरा असतो अनसिमेट्रिकल अल्किन. त्या अल्किनमध्ये आपण टाकणार आहे HX. अगेन HX म्हणजे HCl, HBr किंवा HI. HCl असेल, HBr किंवा HI असेल. रिॲक्टिव्हिटी सेम आहे, HCl पेक्षा HBr स्ट्रॉंग आहे, HBr पेक्षा HI अजून स्ट्रॉंग आहे. मग होतं असं की दोघांची रिॲक्शन होते. आता H आणि X, एका बाजूला H एका बाजूला X, CH2 डबल बॉन्ड CH2 असा होता. आपण काय केलं, यामध्ये एक बॉन्ड ब्रेक केला, सिंगल बॉन्ड लिहिला आणि CH2 लिहिला. त्यावेळी काय झालं, इथे एक बॉन्ड, इथे एक बॉन्ड. H आणि X, H एका बाजूला, X एका बाजूला. सिंपल आहे, एका बाजूला हायड्रोजन एका बाजूला हायड्रोजन आपण असं लिहिला. तर सिमेट्रिकल अल्किन जेव्हा असतो ना, त्यावेळी टेन्शन नसतं, कारण सिमेट्रिकल अल्किनचा अर्थ काय, डबल बॉन्डच्या अल्लाड आणि पल्लाड दोन्ही ग्रुप सेम असतात. जेव्हा तसं असतं तर यू गेट ओनली वन प्रोडक्ट, तुम्हाला फक्त एकच प्रोडक्ट मिळतो. प्रॉब्लेम चालू होतो कधी, जेव्हा अनसिमेट्रिकल अल्किन चालू होतो त्यावेळी. मग जेव्हा आपण अनसिमेट्रिकल अल्किन घेतला लाईक दिस, डबल बॉन्ड CH2, हा घेतला आपण अनसिमेट्रिकल अल्किन, ज्याच्या डबल बॉन्डच्या या बाजूला CH2 आहे, या बाजूला CH आहे, म्हणजे डिफरंट आहे. यामध्ये जेव्हा आपण टाकतो HX, त्यावेळी तुम्हाला प्रोडक्ट बाळनं दोन मिळतात. पहिल्या प्रोडक्टमध्ये इथं H इथं X, दुसऱ्यामध्ये या बाजूला X आणि त्या बाजूला H हायड्रोजन. मग तुम्ही प्रोडक्ट लिहू शकता. पहिला लिहिला तुम्ही CH3 CH2 CH2 आणि X, आणि दुसरा तुम्ही लिहिला CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 आणि इथं घेतला आपण X. तर पहिल्यामध्ये हायड्रोजन जो आहे तो टर्मिनल कार्बनला गेला, दुसऱ्यामध्ये हायड्रोजन जो आहे तो मिडल कार्बनला गेला. आता इथं मग हे दोन जेव्हा तयार होतात त्यापैकी एक होतो मेजर आणि दुसरा होतो मायनर. ऑब्व्हियसली सेकंड जो आहे तो आहे मेजर आणि हा जो आहे तो मायनर. मग कशावरनं डिसाईड होतं, तर डिसाईड होतं मार्कोनिकॉफ्स रूलवरनं. ओके, मार्कोनिकॉफ्स रूल कसंही म्हणा काय हरकत नाहीये. तर मार्कोनिकॉफ्स रूल वरती हे डिसाईड होतं. आता क्वेश्चन काय तयार होतं, सिंपल क्वेश्चन विचारू शकतात, एक्सप्लेन मार्कोनिकॉफ्स रूल विथ एन एक्झाम्पल. मार्कोनिकॉफ्स रूल एक्सप्लेन करा एक्झाम्पल सहित. म्हणजे यू मस्ट हॅव स्टेटमेंट, तुमचं स्टेटमेंट आलं पाहिजे मार्कोनिकॉफ्स रूलचं. तर स्टेटमेंट सगळ्यांनी पाठ करून ठेवा. अगदी सिंपल स्टेटमेंट आहे. काय स्टेटमेंट आहे, वेन अन अनसिमेट्रिकल अल्किन अंडरगो एडिशन रिएक्शन विथ अनसिमेट्रिकल रिएजन, then negative part of the reagent gets attached to that unsaturated carbon which having lesser number of hydrogen atom. मग हायड्रोजन या कार्बनला गेला, कारण याला लेसर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम आहेत, एकच आहे, इथे किती आहेत, दोन आहेत. हा सिंपल आहे मार्कोनिकॉफ्स रूल. तर मार्कोनिकॉफ्स रूल सगळ्यांनी अगदी पाठ करून ठेवा. त्याच्यावरचे एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं आहे. यू कॅन टेक दिस सिंपल एक्झाम्पल. तुम्ही हे सिंपल एक्झाम्पल घेऊ शकता. ओके, तुम्हाला पाहिजे असेल, तुम्ही थोडंसं इम्प्रेशन मारणार आहात, तुम्ही दुसरं एक्झाम्पल घेऊ शकता थोडंसं हायर साईडचं, पण सिंपल एक्झाम्पल आहे. प्रोपीन, त्यामुळे टाकला HX, यू मे गेट एन प्रोपिल अँड आयसोप्रोपिल. आयसोप्रोपिल हा जो काय तो मेजर येतो. ठीक आहे. आता मार्कोनिकॉफ्स रूल झाल्यानंतर इथं बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू अजून एक येतो, अँटी मार्कोनिकॉफ्स. ओके, काय तो अँटी मार्कोनिकॉफ्स. आता अँटी मार्कोनिकॉफ्स म्हणजे काय होतं, फक्त अँटी मार्कोनिकॉफ्समध्ये आपण इथं कंडिशन काय काय चेंज काय होतं हे सांगतो तुम्हाला मी. एक तर आपण इथं अँटी मार्कोनिकॉफ्स फक्त आणि फक्त HBr वापरायचा. फक्त काय वापरायचं, HBr. म्हणजे HCl आणि HI हे दोघं पण अँटी मार्कोनिकॉफ्स रिॲक्शन देत नाहीत. फक्त कोण देतं, HBr. त्यामुळे HBrच घ्यायचं आणि ॲरोवरती लिहायचं आपण पेरॉक्साईड. ॲरो लिहायचं पेरॉक्साईड. आता पेरॉक्साईड आणि HBr असल्यामुळे होतं काय, इथं मेजरचा होतो मायनर आणि मायनरचा होतो मेजर, आणि इथं X जो आहे ना तो हा X निघून जातो, तिथं येतो डायरेक्टली Br. इथं आला तुमचा Br. त्यावेळी हा झाला मेजर आणि हा झाला मायनर. आता हे झालं पेरॉक्साईडमुळे, ह्या इफेक्टला म्हटलं जातं पेरॉक्साईड इफेक्ट सुद्धा. याला पेरॉक्साईड इफेक्ट म्हटलं जातं. आणि
दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, याला अँटी मॅकॉनिकॉस ॲडिशन म्हणतात, खराश इफेक्ट म्हणतात, खराश मायो इफेक्ट म्हणतात, अशी त्याची नावं आहेत. पण तुम्हाला काय अँटी मॅकॉनिकॉसचं एक्झाम्पल विचारलं तर तुम्ही हे एक्झाम्पल द्यायचं. पेरॉक्साईड लिहायचा, HBr टाकायचं. सगळ्यात महत्त्वाची कंडिशन ही आहे बाळांनो, HBr टाकायचा, HCl आणि HI टाकायचा नाही. मग तुम्हाला एन प्रोपिल आयसोप्रोपिल मिळेल. एन प्रोपिल फॉर्म्ड ॲज अ मेजर प्रोडक्ट. क्लिअर सगळ्यांना? ओके. खूप 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 सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करालोय, अगदी शॉर्टमध्ये, विदिन टाइम लिमिट संपवायचं आपल्याला, त्यामुळे मी अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगालोय. ओके. आपल्या मेथड ऑफ प्रिपरेशन संपलेले आहेत. पहिली घेतली होती फ्रॉम अल्कोहोल्स, त्यामुळे 3 रिॲक्शन घेतल्या. नंतर आपण घेतली बाय हॅलोजन एक्सचेंज, त्यामुळे आपण फिंकरस्टेन स्वर्ट रिॲक्शन घेतली. आणि आता आपण घेतली फ्रॉम हायड्रोकार्बन, ज्यामध्ये आपण अल्किनपासून हे कंपाऊंड जे आहे ते तयार केले आहेत, अल्किल हॅलाइड्स. ओके. आता नेक्स्ट पुढे आपल्याला जायचं आहे आणि पुढची रिॲक्शन बघायची. आपल्याला काय करायचं आपण, तर अरिल हॅलाइड्स आपण तयार करायचे आहेत. अरिल हॅलाइड्स. आता अरिल हॅलाइड तयार करण्यासाठी 2 मेथड आहेत बाळांनो. पहिली जी आहे त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन खूप सोपी रिॲक्शन आहे. काय करणार आपण त्यामध्ये घेणार आहे बेन्झिन. ओके. या बेन्झिनमध्ये टाकला आपण क्लोरीन Cl2 आणि मग इथं एक तर वापरायचं आपण लेविस ऍसिड FeCl3 AlCl3 आणि रिॲक्शन शुड बी परफॉर्म इन अ डार्क. हे कंडिशन खूप महत्त्वाचे आहेत. मग तुम्हाला प्रोडक्ट जो आहे तो प्रोडक्ट मिळतो बेन्झिन आणि बेन्झिनला इथं आला Cl, दॅट इज क्लोरोबेन्झिन आणि बाहेर पडला HCl. ही सिंपल रिॲक्शन आहे ज्यामध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणतो आपण. हॅलोजनेशन ऑफ बेन्झिन. बेन्झिन टाकला क्लोरीन, इन प्लेस ऑफ लेविस ऍसिड यू गेट क्लोरोबेन्झिन आणि HCl बाहेर पडला. तुम्ही समजा ब्रोमिनेशन करणार आहे, यू आर गोइंग टू ऍड ब्रोमिन हिअर, तुम्हाला इथं Br मिळेल. ठीक आहे. ओके. आता समजा इथं ऑलरेडी एक मिथिल ग्रुप असेल, दॅट इज टोलिन दिला असेल आणि टोलिनचं तुम्हाला क्लोरिनेशन करायला सांगितलं, मी क्लोरिनेशन करायला सांगितलं, तर तुम्हाला बाळांनो प्रोडक्ट जे आहेत ना, प्रोडक्ट मिक्सचर मिळतं. कसं मिळतं, इथं टोलिन आहे तसंच, इथं तुम्हाला मिळतं एक ऑर्थोक्लोरोटोलिन आणि दुसरा तुम्हाला मिळणार आहे दॅट इज पॅराक्लोरोटोलिन आणि बाय प्रोडक्ट जो आहे तो HCl बाहेर पडेल. म्हणजे हा ग्रुप आहे ना मिथाइल ग्रुप, हा मिथाइल ग्रुप ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे. ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग, त्यामुळे जो क्लोरीन येणार आहे त्यामधला क्लोरीन जो येणार आहे तो एक ऑर्थोला येईल आणि दुसरा कुठे येईल, पॅराला येईल. ही आहे ESR, दॅट इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. यानंतर अजून एक रिॲक्शन यामध्ये आहे दॅट इज नथिंग बट सँडमेयर रिॲक्शन. रिॲक्शन नाव आहे सँडमेयर रिॲक्शन. ही इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे बाळांनो, ही इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. मधल्या काळामध्ये ही रिॲक्शन जी आहे ती काढून टाकली होती. ओके. पण आता आपल्याला मुद्दाम आहे आणि ही रिॲक्शन इथं पण आहे. आणि नेक्स्ट टॉपिक अमाइन्स जे आहे तर अमाइन्समध्ये पण ही रिॲक्शन रिपीट आहे, त्यामुळे ही रिॲक्शन परफेक्ट करून ठेवा. सँडमेयर रिॲक्शन आपण काय करतो, सँडमेयर रिॲक्शन आपण घेत असतो अनिलीन, अरोमॅटिक प्रायमरी अमाइन. आपण घेतला अनिलीन. या अनिलीनचं आपण करतो डायअझोटायझेशन बाय युझिंग नायट्रस ऍसिड दॅट इज HNO2. ते कसं तयार करायचं तर तुम्ही ॲरोवरती लिहू शकता NONO2 प्लस HCl. टेम्परेचर घ्यायचं आपण 0 to 5 डिग्री सेंटीग्रेड. तुम्हाला जो प्रोडक्ट मिळतो सुरुवातीला तो मिळतो हा बेन्झिन आहे तसाच N ट्रिपल बॉन्ड N ह्या N वरती चार्ज प्लस, Cl वरती चार्ज मायनस, याला म्हणायचं बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. अनिलीन HNO2 टाकलं तुम्हाला मिळालं बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. या बेन्झिन डायझोनियम क्लोराईडमध्ये आता तुम्ही टाकू शकता HCl आणि CuCl किंवा HBr आणि CuBr. तर तुम्हाला प्रोडक्ट जे आहेत ना करस्पॉन्डिंग प्रोडक्ट इथं वरती मिळेल तुम्हाला क्लोरोबेन्झिन आणि इथं खाली तुम्हाला मिळेल ब्रोमोबेन्झिन. ब्रोमोबेन्झिन आणि बाय प्रोडक्ट जे आहेत ना तो N2 बाहेर पडेल. इथं पण N2 जो आहे तो बाहेर पडेल आणि बाहेर पडेल परत HX काय असेल तो प्लस काय मिळेल तुमचा HX किंवा HCl जो असेल तो इथं Cl होता तो बाहेर पडेल Cl. ओके. आता इथं खासियत काय सँडमेयर रिॲक्शनची, तर सँडमेयर रिॲक्शनची बाळांनो खासियत आहे ती म्हणजे CuCl किंवा CuBr. ह्याचा अर्थ काय, क्युप्रस सॉल्ट. क्युप्रस सॉल्ट म्हणजे कॉपर 1+ सॉल्ट्स. कॉपर 1+ सॉल्ट जे आहे ना ती खासियत आहे सँडमेयर रिॲक्शनची. त्यामुळे सँडमेयर रिॲक्शनमध्ये आपण क्युप्रस सॉल्ट वापरत असतो. क्लिअर सगळ्यांना? ओके. नेक्स्ट प्रिपरेशन मेथड जवळपास संपलेत आपल्या सगळ्या. प्रिपरेशन मेथड नंतर नेक्स्ट आपण बघायचं फिजिकल प्रॉपर्टीज. ओके. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइल अँड अराइल हॅलाइड्स. फिजिकल प्रॉपर्टीज. पण फिजिकल प्रॉपर्टीज तशा बघायला गेलं तर बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट नसतात, पण CET JEE नीटला खूप इम्पॉर्टंट असतात. आता फिजिकल प्रॉपर्टीमध्ये पॉईंट काय काय बघणार आपण. पहिला पॉईंट बघणार आपण नेचर ऑफ कार्बन हॅलोजन बॉन्ड. ओके. कार्बन हॅलोजन बॉन्ड जो आहे ना त्याचं नेचर काय असतं, त्याच्यावरती कदाचित क्वेश्चन विचारू शकतात. एक्सप्लेन नेचर ऑफ कार्बन हॅलोजन बॉन्ड इन अल्किल हॅलाइड्स अँड अरिल हॅलाइड्स. तर ते मी एक्सप्लेन करतो. 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. अल्काइल हॅलाइड्स आणि अरिल हॅलाइड्समध्ये नेचर ऑफ CX बॉन्ड काय आहे. तर नेचर ऑफ CX बॉन्ड इन अल्काइल हॅलाइड जर म्हटलं आपण अल्किल हॅलाइड तर काय होतं त्याच्यामध्ये, एक्झाम्पल तुम्ही हेच घ्यायचं, दुसरं कुठलंही घेऊ नका. हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन, इथं घ्या तुम्ही Cl, हा अल्काइल हॅलाइड. आणि अरिल हॅलाइड्स घेताना तुम्ही डायरेक्टली अरोमॅटिकच घ्या आणि इथं घ्या तुम्ही Cl. एक्सप्लेन आपण 1 by 1 करूया. पहिलं
कार्बन हॅलोजन बॉन्ड जो आहे ना, हा कार्बन हॅलोजन बॉन्ड, पहिला पॉईंट सांगायचा आहे, द बॉन्ड इज पोलर. हा जो बॉन्ड आहे ना तो पोलर बॉन्ड आहे, कारण कार्बन हॅलोजन मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे, क्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह जास्त आहे कार्बनपेक्षा, त्यामुळे क्लोरीनवर चार्ज पार्शियल निगेटिव्ह आणि कार्बनवर चार्ज पार्शियल पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे हा बॉन्ड पोलर बॉन्ड आहे. हे पहिलं सांगायचं. दुसरं सांगायचं आहे की हा जो बॉन्ड आहे ना, जर पोलर असेल तर ह्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक, याच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ते आहे डायपोल डायपोल इंट्रॅक्शन. डायपोल डायपोल इंट्रॅक्शन मोलिक्युल्स मध्ये असतं. अल्काइल हॅलाइड्स मध्ये कुठलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं? डायपोल डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तिसरा पॉईंट सांगायचा आहे, हा कार्बन हॅलोजन बॉन्ड जो आहे ना तो बॉन्ड सिग्मा बॉन्ड आहे. सिग्मा बॉन्ड कसा तयार झाला? तर तयार होताना ओव्हरलॅपिंग झालेला आहे. सिग्मा बॉन्ड तयार होतो एक्सेल ओव्हरलॅपिंग. द बॉन्ड इज फॉर्म बाय एक्सेल ओव्हरलॅपिंग बिटवीन sp3 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ कार्बन, sp3 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ कार्बन अँड p ऑर्बिटल ऑफ हॅलोजन. sp3 आणि p ऑर्बिटलच्या एक्सेल ओव्हरलॅपिंगने हा बॉन्ड तयार झालेला आहे, एक्सियल ओव्हरलॅप. ओके, नेक्स्ट फोर्थ पॉईंट सांगायचा याच्यामध्ये, जसं जसं आपण कार्बन फ्लोरीन, देन कार्बन क्लोरीन, कार्बन ब्रोमीन आणि कार्बन आयोडीन असं जसं जसं आपण खाली खाली येतो तसं त्याची कार्बन हॅलोजनची लेंथ जी आहे ती लेंथ वाढत जाते. लेंथ वाढत गेली म्हणजे स्ट्रेंथ कमी होत गेली. स्ट्रेंथ कमी होत गेली म्हणजे तो बॉन्ड वीक होत गेला. CF बॉन्ड सगळ्यात स्ट्रॉंग आहे, CI बॉन्ड सगळ्यात वीक आहे. हा सगळ्यात स्ट्रॉंग आहे म्हणजे त्याला बॉन्ड एन्थॅल्पी जास्त आहे. हा बॉन्ड वीक असल्याकारणे त्याला बॉन्ड एन्थॅल्पी कमी आहे. हा मोर स्टेबल आहे, हा मोर रिएक्टिव्ह आहे. त्यामुळे तुम्हाला रिएक्टिव्हिटी सांगता येते. अल्किल फ्लोराइड पेक्षा क्लोराइड मोर रिएक्टिव्ह, क्लोराइड पेक्षा ब्रोमाइड्स मोर रिएक्टिव्ह, ब्रोमाइड पेक्षा आयोडाइड्स मोर रिएक्टिव्ह. हे एवढे पॉईंट्स बाळांनो अल्काइल हॅलाइडमध्ये आले पाहिजेत. अजून एक, हा जो कार्बन हॅलोजन बॉन्ड आहे त्याची लेंथ जी आहे ना ती घेतली आहे 177 पिकोमीटर्स. ओके, ती 177 पिकोमीटर्स आहे. इथं जर बघितलं आपण आरिल हॅलाइडच्या बाबतीत, तर आरिल हॅलाइडची बाबतीत ही जी आहे ती 169 पिकोमीटर्स और 170 पिकोमीटर पण आपण घेऊ शकतो. इथं बुकमध्ये 176 पण दिलं आहे, 177 दिलं आहे. यू कॅन टेक एनी ऑफ दिस, काय हरकत नाही एका पिकोमीटरनं. तर ही जी लेंथ आहे ती लेंथ आहे 169 पिकोमीटर्स. हा जो बॉन्ड आहे ना, हा बॉन्ड दिसतो सिंगल पण आहे ऍक्च्युअली त्याला डबल बॉन्ड कॅरेक्टर. कसं काय? तर एक तर हा बॉन्ड जो आहे ना तो बॉन्ड तयार झाला sp2 कार्बन, हा sp2 कार्बन आणि हॅलोजनच्या ऍक्सेल ओव्हरलॅपिंगने तयार झाला. क्लोरीनकडं इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याला नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स म्हणतो आपण. ते नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स इकडे शिफ्ट होतात, हा इकडे शिफ्ट झाला. त्यामुळं होता असं, हा बॉन्ड आहे तसाच, हा बॉन्ड आहे तसाच. इथं झाला Cl, चार्ज झाला याच्यावरती प्लस, याच्यावर चार्ज झाला मायनस, आणि मग हे मायनस चार्ज जो आहे तो हा रेझोनन्सने सगळा फिरतो ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. तर हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड तुम्हाला आता डबल बॉन्ड दिसतो बघा, म्हणजे सिंगल बॉन्ड कॅरेक्टर बॉन्डला नाहीये. कुठला आहे? डबल बॉन्ड कॅरेक्टर. तर मग हा बॉन्ड डबल बॉन्ड असल्याकारणानं स्ट्रॉंगर होतो आणि स्ट्रॉंगर असल्याकारणानं तो डिफिकल्ट टू ब्रेक आहे. म्हणजे तो कार्बन क्लोरीन बॉन्ड डिफिकल्ट टू ब्रेक आहे. क्वेश्चन बाळांनो विचारतील की इन आरिल हॅलाइड्स कार्बन हॅलोजन बॉन्ड इज डिफिकल्ट टू ब्रेक, गिव्ह रिझन्स. तर रिझन काय असणार आहे? इन आरिल हॅलाइड्स कार्बन हॅलोजन बॉन्ड हॅज डबल बॉन्ड कॅरेक्टर ड्यू टू रेझोनन्स. आणि तुम्हाला हे स्ट्रक्चर काढायचं आहे, आणि काढल्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की डबल बॉन्ड कॅरेक्टर जे आहे ते डबल बॉन्ड कॅरेक्टर असल्यामुळे तो बॉन्ड रिक्वायर्स मोर एनर्जी टू ब्रेक. त्यामुळे तो एनर्जी जास्त लागणार आहे. त्यामुळे तो बॉन्ड जो आहे तो इझी टू ब्रेक नाही आहे, डिफिकल्ट टू ब्रेक आहे. ही सेम कंडिशन जी आहे ती व्हिनिल हॅलाइडमध्ये सुद्धा येते बाळांनो. ओके, जेव्हा आपण व्हिनिल हायड्स घेतला तर व्हिनिल हायड्समध्ये हॅलोजन डायरेक्टली sp2 ला अटॅच आहे. त्यामुळे इथं काय होतं, हा पण रेझोनन्स होतो. हा इलेक्ट्रॉन इकडे आला, ही इकडे आले, त्यामुळे तयार झालं CH2 वर चार्ज मायनस, सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड Cl, याच्यावर चार्ज आला प्लस. म्हणजे इथं तुम्हाला डबल बॉन्ड कॅरेक्टर मिळालं. आणि डबल बॉन्ड कॅरेक्टरमध्ये तो बॉन्ड इझिली ब्रेक होत नाही, डिफिकल्ट ब्रेक आहे. त्यामुळे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आरिल हॅलाइडच्या ह्या डिफिकल्ट आहेत परफॉर्म करायला. ओके, तर हा झाला पहिला पॉईंट, इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दुसरा पॉईंट काय असतो? दुसरा पॉईंट फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये आहे, तो आहे बॉइलिंग पॉईंट. सिंपल पॉईंट आहे, मी ज्याच्यामध्ये जास्त काय एनर्जी वेस्ट करत नाहीये. जसं जसं मोलेक्युलर मास वाढत गेलं, म्हणजे मिथाईलचा इथाईल, इथाईलचा प्रोपाईल, प्रोपाईलचा ब्युटाईल, तसं तसं काय होत गेलं, त्याचं मोलेक्युलर मास वाढलं. मोलेक्युलर मास वाढला म्हणजे बॉइलिंग पॉईंट वाढत गेला. मेल्टिंग पॉईंट ऑब्व्हियसली याच्यामध्ये वाढत जातो. मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट दोन्ही वाढतात. त्यामुळे तो एक पॉईंट लक्षात ठेवा. विषय राहिला आयसोमेरिक कंपाऊंडचा, म्हणजे ब्युटिलचे समजा 3 हॅलाइड्स आहेत, एन ब्युटिल आहे, आयसो ब्युटिल आहे आणि टर्शरी ब्युटिल आहे. एन ब्युटिल, आयसो ब्युटाइल, टर्शरी ब्युटाइल. तर तिघांच्यापैकी मोलेक्युलर मास सेम आहे. ओके, मोलेक्युलर मास सेम, पण ब्रँचिंग वाढलं. मग ब्रँचिंग वाढल्यामुळे बॉइलिंग पॉईंट कमी झाला. ओके, तो एक पॉईंट आहे. पुढचा पॉईंट आहे सोल्युबिलिटीचा. सोल्युबिलिटी इन केस ऑफ अल्किल हॅलाइड्स आणि आरिल हॅलाइड्स वॉटरमध्ये खूप कमी आहे. रिझन काय आहे? ऑब्व्हियसली दीज आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक आहेत म्हणजे हायड्रोफोबिक आहेत, ते पाण्याला हेट करतात, त्यामुळे पाण्यामध्ये सोल्युबल होत नाहीत. पण जर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स घेतले लाईक बेन्झिन, लाईक क्लोरोफॉर्म, CTC, कार्बन टेट्राक्लोराइड, तर त्यामध्ये हे इझिली सोल्युबल आहेत.
कारण ऑर्गॅनिक सोल्युबल इन ऑर्गॅनिक, लाईक्स डिझॉल्व्स लाईक. ओके, हे प्रिन्सिपलनुसार ते होत असतं. क्लिअर सगळ्यांना? फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे इतकंच आहे, हे फक्त परफेक्ट करून ठेवा. नेक्स्ट पॉईंट आता आपल्याला पुढच्या बघायच्या आहेत, दॅट इज केमिकल प्रॉपर्टीज. ओके, आणि केमिकल प्रॉपर्टीज कुठल्या आहेत काय ते सगळ्या इन डिटेल आपण डिस्कशन करायचे आहेत. आता अरिल आणि अल्किल हलाइड्स या दोघांच्या केमिकल प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या आहेत, तर पहिली आहे अल्किल हलाइडची बघूया आपण. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन सगळ्यात महत्त्वाची आहे, त्यामुळे ती आपण अगदी डिटेलमध्ये डिस्कशन करूया. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, त्यानंतर पुढची आहे इलिमिनेशन रिएक्शन, आणि नंतर आहे रिएक्शन विथ मेटल्स. अशा 3 रिएक्शन अल्किल हलाइडचे आहेत. अरिलमध्ये तशा बघायला लागलं ते 3 आहेतच, रिएक्शन विथ मेटल्स आहेच, त्यामध्ये फिटिग आणि वर्ड्स फिटिग येते. पुढची आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, आणि शेवटची आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. एवढ्याच केमिकल प्रॉपर्टीज आहेत. पण या टॉपिकमध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, ते आहे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, आणि एक अजून महत्त्वाचा पॉईंट आहे दॅट इज नथिंग बट SN1 अँड SN2. त्यामुळे ते पॉईंट जे आहेत ते पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत, म्हणून आपण ते सगळे डिटेलमध्ये डिस्कशन करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण रिएक्शन्स बघूया, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. ओके, त्या रिएक्शन कशा आहेत काय आहेत आपण डिस्कशन करूया. ओके, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आपण बघायचे आहेत. आता हे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन खूप 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 महत्त्वाचे आहेत. काय करणार आपण याच्यामध्ये? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. तर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बाळगून तुम्हाला किती दिलेले आहेत, तर जवळपास या 8 रिएक्शन दिलेले आहेत. आता या 8 मध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या लक्षात ठेवायचे मी सगळं एक्सप्लेन करतो, पण सगळ्यात इम्पॉर्टंट रिएक्शन कोणत्या कोणत्या आहेत. तर सगळ्यात इम्पॉर्टंट रिएक्शन ही एक 4 नंबरची आहे, खूप महत्त्वाची रिएक्शन आहे. त्यानंतर रिएक्शन आहे ऑब्व्हियसली 5 नंबरची, खूप महत्त्वाची रिएक्शन आहे. ओके, ह्या 2 रिएक्शन आणि एक रिएक्शन आहे नंबर 2, दॅट इज ही नंबर 2 जी रिएक्शन आहे त्या रिएक्शनला म्हटलं जातं विल्यमसन्स इथर सिंथेसिस. विल्यमसन्स इथर सिंथेसिस. ओके, ही जी आहे ती अमोनोलिसिस रिएक्शन आहे, जी अमाइन्स मध्ये पण येणार आहे. नंबर 2 रिएक्शन जी आहे ती इथर मध्ये पण येणार आहे. ओके, ठीक आहे. तर याच्यामध्ये क्वेश्चन्स काय असतात? हाऊ विल यू कन्वर्ट, एक अल्किल हलाइड दिला असतो दॅट इज इथाइल क्लोराइड इनटू, मग इथाइल अल्कोहोल दिला जाईल, किंवा मग तुम्हाला इथिल मिथिल इथर विचारलं जाईल, और इथाइल अमाइन विचारलं जाईल. अशा तुम्हाला रिएक्शन विचारले जातात. मी ॲट द एंड ही सगळी समरी दिलेली आहे, कोणते कोणते क्वेश्चन्स विचारले गेले आतापर्यंत ते सगळं दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. तर पहिली रिएक्शन कोणती आहे? तर पहिली रिएक्शन जी आहे ज्यामुळे आपण तयार करतो अल्कोहोल. आपण काय तयार करतो? अल्कोहोल. सिंपल रिएक्शन आहे बाळांनो. काय करायचं तुम्हाला अल्किल हलाइड घ्यायचे आणि ते अल्किल हलाइड मध्ये टाकायचं NaOH किंवा KOH. महत्त्वाचं लक्षात ठेवा, ॲक्वियस सोल्युशन वापरतो आपण. कुठलं सोल्युशन वापरतो आपण? ॲक्वियस. म्हणजे अल्किल हलाइड प्लस NaOH किंवा KOH ॲक्वियस सोल्युशन तुम्हाला डायरेक्टली मिळतं अल्कोहोल. डायरेक्टली काय मिळतं? अल्कोहोल. सिंपल रिएक्शन आहे ही. रिएक्शन डिटेलमध्ये डिस्कशन करायची SN1 आणि SN2 मध्ये. SN1 आणि SN2 मध्ये ही डिटेलमध्ये डिस्कशन करायची, खूप सोपी रिएक्शन आहे. ओके, नेक्स्ट पुढची रिएक्शन जी आहे ती विल्यमसन्स इथर सिंथेसिस, ज्यामध्ये आपण काय करतो? वी आर युझिंग अल्काइल हलाइड, आणि त्या अल्काइड मध्ये आपण टाकतो सोडियम अल्कॉक्साइड NaOR' घेतला आपण. ओके, ह्याला म्हणजे सोडियम अल्कॉक्साइड. म्हणजे समजा एक्झाम्पल घेतला आपण, मी घेतला समजा इथं मिथाइल क्लोराइड CH3Cl. ओके, इथं घेतला मी समजा CH3 आणि इथं घेतला मी Cl, आणि या मी टाकला समजा मी NaOCH3. तर तुम्हाला काय मिळेल? CH3OCH3, दॅट इज मिथाइल ओ मिथाइल, दॅट इज डायमिथिल इथर तुम्हाला मिळेल. लक्षात येतं तुम्हाला? ही रिएक्शन खूप महत्त्वाची आहे, तुम्हाला डायरेक्टली मिळतं इथर. या रिएक्शनचं लिमिटेशन जे आहे ते लिमिटेशन लक्षात ठेवा. या रिएक्शनचं लिमिटेशन आहे की आपण टर्शरी अल्काइल हलाइड्स, ओके, टर्शरी अल्किल हलाइड जे आहेत ना ते आपण वापरायचे नाहीत रिएक्शनमध्ये. CH3 देन CH3 इथं आपण X, हे आपण वापरायचे नाहीत. We cannot use tertiary alkylides in this reaction. का? Because when you use tertiary alkylides त्यावेळी तुम्हाला इलिमिनेशन रिएक्शन मिळणार, तिथं तुम्हाला सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे इथर मिळणार नाही. सेम कंडिशन जी आहे ती इथं सुद्धा आहे, म्हणजे अमाइन्सला. इथं सुद्धा जेव्हा आपण RX वापरणार तो RX आपण टर्शरी वापरायचा नाही, नाहीतर तिथं पण तुम्हाला काय मिळणार? इलिमिनेशन मिळणार. ह्या तिथं की पॉईंट्स आहेत या रिएक्शनचे. बाकी काय अडचण नाही आहे. हे आपण तयार करतो ज्यामध्ये एस्टर आहे. ओके, कसं करणार आपण एस्टर? आपण घेतला अल्किल हलाइड, यामध्ये टाकला आपण सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, सिल्वर कार्बॉक्सिलेट म्हणू शकतो आपण त्याला, R'COOAG. इथे हिंट काय बाळनो? हा जो R ग्रुप आहे ना, हा R ग्रुप जाऊन अटॅच कुठं होतो? या ऑक्सिजनला, म्हणजे COO, ह्या O ला डायरेक्टली R ग्रुप अटॅच होतो, हे लक्षात ठेवा. बघा, ह्या O ला काय झालं? R ग्रुप अटॅच झालेला आहे. ही हिंट आहे इथं, ती लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढची रिएक्शन ज्यामध्ये आपण अमाइन्स तयार केले, हा अमाइन जो आहे तो हा प्रायमरी अमाइन तयार केला. आपण कसं केलं? तर अल्किल हलाइड घेतला आणि अमोनिया वापरला, अमोनिया एक्सेस वापरला आपण. अमोनिया एक्सेस हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरला रिएक्शन केली, त्यावेळी तुम्हाला मिळाला प्रायमरी अमाइन. ओके, जर इथं हा आपण अमाइन्स मध्ये अजून डिटेलमध्ये डिस्कशन करूया. इथं जर इन्स्टेड ऑफ एक्सेस ऑफ अमोनिया
आपण जर अल्किल हायड्राइड जर एक्सेस वापरलं असतं त्यावेळी तुम्हाला प्रोडक्ट जे आहेत ना, प्रोडक्ट तुम्हाला प्रायमरी अमाइन मिळाला असता, सेकंडरी अमाइन मिळाला असता, टर्शरी मिळाला असता आणि क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट मिळाला असता. इथे हे एक्सेप्शन जे आहे ते लक्षात ठेवा, कारण अमाइन्समध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कशन करूयाच. अजून महत्त्वाचं एक्सेप्शन काय, टर्शरी अल्किलाइड्स आपण या रिएक्शनला वापरू शकत नाही ॲज अ रिॲक्टंट म्हणून. का, कारण टर्शरी अल्किलाइड घेतला असेल आपण तर ते इलिमिनेशन रिएक्शन फास्ट देतात. तर अमोनिया जो आहे तो अमोनिया बेस म्हणून सुद्धा काम करतो. न्यूक्लियोफाइल तर आहेच, पण तो बेस म्हणून पण काम करतो. त्यामुळे इट मे गिव्ह इलिमिनेशन प्रोडक्ट दॅट इज अल्किन. तुम्हाला पाहिजे अमाइन पण मिळाला अल्किन, चालणार नाही म्हणून. नेक्स्ट पुढची रिएक्शन, अल्किल हायड्राइड त्यामध्ये केसीएन टाकलं अल्कोहोलिक सोल्युशन, तुम्हाला डायरेक्टली मिळाला सायनाइड. आणि जर एजीसीएन टाकलं तर तुम्हाला मिळाला आयसोसायनाइड. ही ट्रॅडिशनल रिएक्शन्स आहेत. ह्या ट्रॅडिशनल ह्या दोन्ही रिएक्शन जे आहेत 5 नंबर आणि 6 नंबर म्हणजे सायनाइड आणि आयसोसायनाइडच्या ह्या विचारल्या गेलेल्या आहेत. ट्रॅडिशनल रिएक्शन्स आहेत, खूप सोप्या रिएक्शन्स आहेत, त्या सगळ्यांनी करून ठेवा. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला रिझन पाहिजे असेल तर रिझन कसा आहे, केसीएन जो आहे तो आयोनिक कंपाऊंड आहे, एजीसीएन जो आहे तो कोव्हॅलंट कंपाऊंड आहे. त्यामुळे इथं कार्बन 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 नायट्रोजन दोन्ही बॉन्ड फॉर्मेशनची पॉसिबिलिटी आहे, पण कार्बन कार्बन तयार होतं. इथं पॉसिबिलिटी आहे फक्त कार्बन नायट्रोजन बॉन्ड फॉर्मेशनची. त्यामुळे तुम्हाला डायरेक्टली काय मिळतं, आयसोसायनाइडच प्रोडक्ट मिळतो. तुम्हाला त्या बुकमध्ये एक बॉक्स दिलेला, त्या बॉक्समध्ये तुम्हाला तिची हिंट दिलेली आहे, त्याचं रिझन दिलेलं आहे, ते बघून ठेवा. नेक्स्ट पुढच्या सेम ह्या दोघांसारखंच इथं हा ॲम्बिडंट लिगँड आहे सायनाइड, तसं इथं NO2 जो आहे तो ॲम्बिडंट लिगँड आहे, ॲम्बिडंट न्यूक्लियोफाइल म्हणू शकतो मी. तर ॲम्बिडंट न्यूक्लियोफाइल असल्या कारणानं जर KNO2 घेतला तर तुम्हाला नायट्राइट मिळतं, आणि जर तुम्ही AgNO2 घेतलात, सिल्वर नायट्राइट घेतला तर तुम्हाला मिळतं नायट्रो अल्केन. लक्षात ठेवायचं एवढंच, सिल्वर नायट्राइट तुम्हाला मिळालं काय, नायट्रो अल्केन. आणि पोटॅशियम जर वापरला आपण, पोटॅशियम नायट्राइट, तर तुम्हाला मिळाला अल्किल नायट्राइट. ही एवढंच आहे. खूप सिंपल रिएक्शन्स आहेत. फक्त बघून ठेवा बाळांनो, आर ग्रुपच्या ऐवजी तुम्हाला कोणताही एक अल्काइल ग्रुप दिला जाईल आणि त्याच्यावरून तुम्हाला प्रोडक्ट लिहायला सांगितला जाईल, तुम्हाला लिहिता येईल तो. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आता यानंतर आपण थोडासा एक वेगळा पॉईंट बघायचा आहे, अँड दॅट इज नथिंग बट ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. आता ही ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी काय आहे, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आणि SN1 SN2 हे 2 पॉईंट्स आहेत, ते खूप महत्त्वाचे आहेत. ते पॉईंट्स काय ते मी एक्सप्लेन करतो. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी यामध्ये काय होतं, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे समजा एखादा कंपाऊंड घेतला असेल, त्या कंपाऊंडचं सोल्युशन तयार केलं आणि त्या सोल्युशनमध्ये आपण प्लेन पोलराइज लाईट पास केला, PPL पास केला. तो पास केल्यानंतर जर तो PPL रोटेट झाला, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज कुठेही रोटेट झाला, तर ते कंपाऊंडचं सोल्युशन जे आहे ना ते ऑप्टिकल ॲक्टिव्ह म्हटलं जातं. आणि ती फेनॉमेनॉन जी आहे, ती प्रोसेस जी आहे, दॅट इज कॉल्ड एज ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. डेफिनेशन विचारलं जाईल तुम्हाला, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी डेफिनेशन लिहिता आली पाहिजे. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी डेफिनेशन कशी आहे, वेन अ प्लेन पोलराइज लाईट पासेस थ्रू सोल्युशन ऑफ सर्टन सबस्टन्स, if the plane of PPL get rotated in either direction, then the compound is supposed to be optical active compound and the phenomenon is called as optical activity. अजून क्वेश्चन मॉडिफाय होऊ शकतो, एक्सप्लेन ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ 2-क्लोरोब्युटेन. मग मी इथं तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे 2-क्लोरोब्युटेनचं. हा जो कंपाऊंड आहे ना, ॲक्च्युली 2-क्लोरोब्युटेन म्हणजे असा आहे, CH3 CHCl आणि इथे घेतला आपण C2H5. हा आहे 2-क्लोरोब्युटेन. तो मी ह्या 2 फॉर्ममध्ये लिहिलेला आहे, ज्यामध्ये बघा ओके, यामधला एक असतो तो डेक्स्ट्रो असतो, एक असतो लिवो असतो. एक डेक्स्ट्रो आणि दुसरा काय असतो लिवो. ज्याने रोटेशन दिलं राईटला त्याला म्हटलं आपण डेक्स्ट्रो, ज्याने रोटेशन दिलं लेफ्टला त्याला म्हटलं आपण लिवो. आणि बाय नेकेड आईज वी कॅनॉट प्रिडिक्ट विच वन इज डेक्स्ट्रो विच वन इज लिवो, आपण सांगू शकत नाही अनलेस अँटिल वी परफॉर्म एक्सपेरिमेंट. पण हे जे डेक्स्ट्रो आणि लिवो जे आहेत ना, हे दोन्ही ह्या मिरर इमेजेस आहेत, त्या दोन्ही मिरर इमेज नॉन सुपर इम्पोजेबल आहेत. नॉन सुपर इम्पोज म्हणजे असं, हा हात आहे, याची मिरर इमेज ही आहे, तर हे बरोबर एकमेकावरती सुपर इम्पोज होत नाही, नॉन सुपर इम्पोज. आणि जेव्हा जेव्हा त्या नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस असतात त्यावेळी त्यांना म्हटलं जातं इनॅन्शिओमर्स, त्याला म्हणतात इनॅन्शिओमर्स. मग काय करायचं, तुम्हाला समजा ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी विचारली 2-क्लोरोब्युटेनची एक्सप्लेन करण्यासाठी, तर सांगायचं आपण इन 2-क्लोरोब्युटेन कायरल कार्बन इज प्रेझेंट, असिमेट्रिक कार्बन. मग असिमेट्रिक कार्बन म्हणजेच काय, ज्या कार्बनला चारी ग्रुप जे आहेत ते डिफरंट असतात, त्याला म्हटलं काय आपण असिमेट्रिक कार्बन. आणि असिमेट्रिक कार्बन असलेला मोलिक्यूल जो आहे त्याला म्हटलं आपण कायरल मोलिक्यूल. आणि एखादा मोलिक्यूल कायरल असेल तर तो ऑप्टिकल ॲक्टिव्ह असतो आणि त्याचे ऑप्टिकल आयसोमर्स असतात. मग ते नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर कसे काढायचे, तर फॉर्म्युला आहे 2⁻n, वेअर n इज नंबर ऑफ असिमेट्रिक कार्बन ॲटम्स. मग इथं या कंपाऊंडमध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटम एकच आहे, तो एकच असल्या कारणानं तुम्हाला त्याचे 2 हे मिळणार आहेत, म्हणजे 2⁻1 इज इक्वल टू 2. समजा आपण ग्लुकोज घेतला असतं तर ग्लुकोजमध्ये 4 असिमेट्रिक कार्बन आहेत, त्यामुळे 2⁻4 म्हणजे 16 आयसोमर्स आहेत ग्लुकोजचे. तुम्हाला हे एवढंच लिहायचं आहे, स्ट्रक्चर काढायची दोन्ही पण, मिरर काढायची, आणि हे नॉन सुपर इम्पोजेबल आहेत, एवढं तुम्हाला ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी लिहायचं आहे. अजून महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये पुढचा विचारला होता इनॅन्शिओमरची डेफिनेशन.
व्हॉट इज एक्झॅक्ट मिनिंग ऑफ इनॅन्शियोमर? तर इनॅन्शियोमर म्हणजेच काय? इनॅन्शियोमर्स आर ऑप्टिकल आयसोमर विच आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. तुम्हाला एवढंच लिहायचं आहे. The optical isomers which are non-superimposable mirror images of each other are called enantiomers किंवा enantiomorphs. त्यांच्या प्रॉपर्टी काय असतात? त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टी दोन्ही पण सेम असतात. जेव्हा प्लेन ऑफ पीपीएल म्हणजे प्लेन पोलॅरिटी पास करतो आपण त्या इनॅन्शियोमर्स मधून, इट रोटेट द प्लेन ऑफ पीपीएल इन अपोजिट डायरेक्शन बट विथ सेम अँगल. म्हणजे अपोजिट डायरेक्शन मध्ये ते शिफ्ट करतं पण अँगल काय असतो? सेम असतो. हे सगळं आहे. ते सगळं तुम्ही ऍटलिस्ट डेफिनेशन विचारली 2 मार्क्सची तर तुम्हाला डेफिनेशन लिहायला काय हरकत नाही आहे याची. ओके, आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. नेक्स्ट थोडंसं आता आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे इथं. पहिल्यांदा बघूया आपण SN2 आणि त्यानंतर बघूया आपण SN1. क्वेश्चन याच्यावरती खूप विचारले गेलेत बाळांनो, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. SN2 आणि SN1 हे आहेत न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनच्या मेकॅनिझम्स, दोन्ही पण SN2 आणि SN1. आता मेकॅनिझम बघताना ऑब्व्हियसली पहिल्यांदा काय करणार बघा आपण. SN2 मेकॅनिझम आहे तर 3 महत्त्वाच्या पॉईंटवरतीच क्वेश्चन विचारले जातात. याचा सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉईंट जो असतो ना, हा पहिला पॉईंट असतो त्याचं एक्झाम्पल. ओके, दिलं असतो तुम्हाला एक्झाम्पल. एक्झाम्पल काय आहे SN2चं? तर SN2चं एक्झाम्पल आहे हायड्रॉलिसिस ऑफ मिथाइल ब्रोमाइड. मिथाइल ब्रोमाइडचं हायड्रॉलिसिस. CH3Br यामध्ये टाकला आपण OH-, CH3Br आणि OH- टाकला, त्यावेळी तुम्हाला मिळतं इथं CH3 आणि OH, बाहेर पडतो Br-. तर हे आहे एक्झाम्पल कुणाचं? SN2चं. SN2चं एक्झाम्पल विचारलं तर हायड्रॉलिसिस ऑफ मिथाइल ब्रोमाइड, CH3Br प्लस OH- CH3OH प्लस काय मिळतं? Br-. हा झाला एक्झाम्पल. नंतर याचं सांगायचं आहे कायनेटिक्स. पॉईंट नंबर 2 सांगणार आपण कायनेटिक्स. तसा SN1 SN2 खूप ह्यूज पार्ट आहे, फक्त आपल्याला शॉर्ट टाइम मध्ये आपला कव्हर करायचं आहे. बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू काय महत्वाचं आहे तेवढंच घ्यायचं आहे. मग आपण घेऊया कायनेटिक्स. कायनेटिक्स काय म्हणतं? कायनेटिक्स आहे रेट ऑफ रिएक्शन इज प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ द रिएक्टंट दॅट इज CH3Br अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH-. मग तुम्ही काय करणार? ह्याची 1 पॉवर आहे, ह्याची पण 1 पॉवर आहे, इज इक्वल टू घेणार k इंटू, मग हे सगळं परत सेम. ओके, ह्याचं पण घेणार परत सेम. ठीक आहे, मग ह्याची रेस्ट टू द पॉवर 1, ह्याची रेस्ट टू द पॉवर 1. याचा अर्थ ही रिएक्शन काय झाली? सेकंड ऑर्डर रिएक्शन झाली. ही रिएक्शन जी काय झाली? सेकंड ऑर्डर रिएक्शन झाली. क्लिअर आहे सगळ्यांना? असं एवढं सोपं आहे तुम्हाला कायनेटिक्स लिहिणं. त्यानंतर लिहायचं तुम्हाला ह्याचं मेकॅनिझम. ओके, ह्याच्यानंतर लिहायचं ह्याचं मेकॅनिझम. तर मेकॅनिझम कसं आहे ते आपण बघूया. मेकॅनिझम तिसरा आणि महत्त्वाचा पॉईंट. तर आपण पहिल्यांदा मेकॅनिझम एक्सप्लेन करणार आहे. जर तुम्हाला विचारलं राईट नोट ऑन मेकॅनिझम ऑफ SN2 रिएक्शन, तर बोथ साइड अटॅक म्हणजे फ्रंट साइड अटॅक आणि बॅक साइड अटॅक हे दोन्ही एक्झाम्पल द्यायचे. समजा आपण कार्बन घेतला, इथं घेतला H, इथं H आणि इथं H घेतला, इथं घेतला आपण Br. तर फ्रंट साइड अटॅक पहिल्यांदा घेतला आपण OH-. फ्रंट साइड अटॅक इथून आणि Br- बाहेर पडणार आहे. हा पण निगेटिव्ह, बाहेर पडणार पण निगेटिव्ह रिपल्शन होतं, त्यामुळे फ्रंट साइड अटॅक पॉसिबल नाही. पहिलं काय सांगायचं आपण? फ्रंट साइड अटॅक पॉसिबल नाहीये बिकॉज ऑफ रिपल्शन बिटवीन इनकमिंग न्यूक्लियोफाइल आणि आउटगोइंग न्यूक्लियोफाइल जो आहे आउटगोइंग लिव्हिंग ग्रुप, त्या दोघांच्या रिपल्शनमुळे फ्रंट साइड अटॅक पॉसिबल नाहीये. फ्रंट साइड अटॅक. नेक्स्ट मग बॅक साइड अटॅक घ्यायचा. बॅक साइड अटॅक कसं करणार आपण? H सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड H, इथं घेतला आपण H, इथं घेतला आपण Br, हा घेतला आपण OH-. चा अटॅक होतो इथं आणि बाहेर पडतो Br-. हे जे मेकॅनिझम आहे ते 1 स्टेप मेकॅनिझम आहे. 1 स्टेप. त्या 1 स्टेपमध्ये एक TS तयार होतं. TS म्हणजे ट्रान्झिशन स्टेट. त्यामुळे काय होतं? पेंटा कोऑर्डिनेटेड कार्बन तयार होतो लाईक दिस. हे 3 पर इथं डॉट 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 येणारा आहे OH, जाणारा आहे Br, ह्याच्यावर चार्ज पार्शियल निगेटिव्ह, ह्याच्यावर चार्ज पार्शियल निगेटिव्ह, ह्याच्यावर चार्ज पार्शियल पॉझिटिव्ह. तर ही एक हायेस्ट एनर्जी स्टेट तयार होते. दॅट स्टेट इज कॉल्ड ॲज ट्रान्झिशन स्टेट. ओके, त्याला म्हटलं आपण ट्रान्झिशन स्टेट, जी हायेस्ट एनर्जी असते. म्हणजे OH-चा बॉन्ड पार्शियली मेक व्हायलाय आणि Br-चा बॉन्ड पार्शियली ब्रेक व्हायलाय. आणि मग यामध्ये काय होतं? नंतर लास्ट स्टेपमध्ये Br बाहेर पडतो, म्हणजे Br कंप्लीट बाहेर पडला आणि OH कंप्लीट आला. त्यावेळी तुमचं स्ट्रक्चर तयार होतं OH कार्बन, हायड्रोजन, हायड्रोजन अँड हायड्रोजन. दॅट इज यू गेट अल्कोहोल. तर ही रिॲक्शन जे आहे मेकॅनिझम तुम्हाला एवढंच लिहायचं SN2 साठी. OH-चा अटॅक झाला बॅक साइड. ओके, आणि मग तुम्हाला TS मिळाला. TS नंतर तुम्हाला हा प्रोडक्ट मिळाला. आता याच्यामध्ये तुम्हाला अजून की पॉईंट्स काय काय सांगायचे आहेत. ओके, तर की पॉईंट्स SN2 मध्ये काय काय सांगायचे? पहिला सांगायचं आहे म्हणजे हे जे ओनली बॅक साइड अटॅक इज पॉसिबल, ओनली बॅक साइड अटॅक पॉसिबल आहे. हा पहिला पॉईंट सांगायचा. दुसरा पॉईंट सांगायचा याच्यामध्ये सॉल्व्हंट जे आहे ते सॉल्व्हंट तुमचं नॉन पोलर पाहिजेत. सॉल्व्हंट जे आहे ते काय पाहिजेत? नॉन पोलर सॉल्व्हंट पाहिजेत. पुढचा याच्यामध्ये पॉईंट सांगायचा आहे न्यूक्लियोफाइल जो आहे तो न्यूक्लियोफाइल स्ट्रॉंग पाहिजेत. स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइलच पाहिजेत तर रिॲक्शन होते. स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल नॉन पोलर सॉल्व्हंट. हे जे इन्व्हर्जन आहे ते 100% इन्व्हर्जन आहे. त्याला म्हणायचं वॉल्डन इन्व्हर्जन. दॅट इज 100% इन्व्हर्जन.
100% इन्व्हर्जन याच्यामध्ये, म्हणजे जर असेल इथं डेक्स्ट्रो तर होणार लिवो असेल तर काय होणार आहे डेक्स्ट्रो, त्याला म्हणायचं 100% इन्व्हर्जन. ठीक आहे, हे काही की पॉईंट्स आहेत. मग त्यामध्ये तुम्ही अजून भरपूर सांगू शकता. प्रायमरी सबस्ट्रेट फेवर्स SN2, प्रायमरी सबस्ट्रेट असेल तर SN2 होतं. इथं जो आहे तो स्टेबल कार्बोकॅटायन तयार जिथं होत नाही तिथं SN2 होतं. स्टेबल कार्बोकॅटायन जिथं तयार होतो तिथं SN1 होतं. ओके, हे सगळे पॉईंट सगळे पॉईंट तुम्हाला कव्हर करायचे आहेत या SN2 मध्ये. ओके, नेक्स्ट आता आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे SN1 मेकॅनिझम. आता SN1 मेकॅनिझमसाठी आपण काय करणार आहे, SN1 मेकॅनिझमचं ऑब्व्हियसली पहिल्यांदा बघणार आपण याचं एक्झाम्पल. त्याचं एक्झाम्पल जे आहे ते हायड्रॉलिसिस आहे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड्स. त्याचं हायड्रॉलिसिस जे आहे ते आहे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. आणि टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडमध्ये जेव्हा आपण टाकतो OH- त्यावेळी तुम्हाला मिळतो टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. टर्शरी ब्युटिल अल्कोहोल हा तुम्हाला प्रोडक्ट मिळतो, बाहेर पडतो Br-. तर हा आहे एक्झाम्पल ऑफ SN1 रिॲक्शन. दुसरं घेणं आपण याचं कायनेटिक्स. कायनेटिक्स करणार आपण रेट इज प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड ओनली. ओके, दॅट इज OH- च्या रेटवरती रिॲक्शन डिपेंड नाही आहे. इथं रेस्ट टू पॉवर 0 घेणार आपण. 0 म्हणजे 0 लिहायला बऱ्यापैकी मुलं चुकतात, म्हणजे विसरतात. त्यामुळे डायरेक्टली आपण फक्त टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड रेस्ट टू पॉवर 1 म्हणणार आहे. म्हणजे इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ हे सगळं आहे तसं इज इक्वल टू रिॲक्शन झाली काय फर्स्ट ऑर्डर, कारण ह्याची पॉवर एकच आहे. त्यामुळे रिॲक्शन झाली फर्स्ट ऑर्डर. ओके, हे पहिल्यांदा कायनेटिक्स आणि एक्झाम्पल द्यायचं. आफ्टर एक्झाम्पल आणि कायनेटिक्स नेक्स्ट घ्यायचं आपण ह्याचं मेकॅनिझम. ओके, ह्याचं मेकॅनिझम खूप छान आहे. मेकॅनिझम काय करणार आपण, मेकॅनिझममध्ये 2 स्टेप्स आहेत. तर 2 स्टेपपैकी पहिली स्टेप जी आहे, ओके स्टेप 1, ज्यामध्ये टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड जे आहे ना, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड मधून बाहेर पडतो पहिल्यांदा Br- आणि तयार होतं एक स्टेबल कार्बोकॅटायन. कारण टर्शरी कार्बोकॅटायन जो आहे तो कम्पेअर टू प्रायमरी आणि सेकंडरी स्टेबल आहे. दॅट इज टर्शरी कार्बोकॅटायन तयार झाला. कार्बोकॅटायन और यू कॅन से कार्बोनियम आयन. ही पहिली स्टेप आहे. आता हा जो टर्शरी कार्बोकॅटायन तयार झालेला आहे, या टर्शरी कार्बोकॅटायनवरती अटॅक होत असतो न्यूक्लिओफाइलचा. मग न्यूक्लिओफाइलचा अटॅक जो आहे तो स्टेप 2 मध्ये होतो. स्टेप 2. मग पहिली स्टेप जी आहे ती पहिली स्टेप बॉन्ड ब्रेकिंग आहे, त्यामुळे स्लो आहे. स्लो म्हणजे RDS, रेट डिटरमाइनिंग स्टेप. इथं सेकंड स्टेपमध्ये हा बॅक साइड अटॅक पण होऊ शकतो, फ्रंट साइड अटॅक पण होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला प्रोडक्ट जे आहेत ना ते प्रोडक्ट तुम्हाला 2 मिळतात. एक फ्रंट साइड अटॅकचा फ्रंट साइड अटॅक आणि दुसरा आहे बॅक साइड अटॅक. मग फ्रंट साइड अटॅकचा जो प्रोडक्ट आहे फ्रंट साइडचा, तो ज्या बाजूला तुम्हाला Br होता त्याच बाजूला तुम्हाला OH आला. आणि दुसऱ्यामध्ये काय होतं, ज्या बाजूला Br होतं त्याच्या अपोजिट साईडला OH आला. इथं पॉसिबिलिटी आहे 50% रिटेन्शनची आणि 50% इन्व्हर्जनची. 50% इन्व्हर्जन, 50% रिटेन्शन. मग जेव्हा 50% इन्व्हर्जन आणि 50% रिटेन्शन होतं त्यावेळी जे कंपाऊंड तयार होतात ते कंपाऊंड होतात रेसिमिक मिक्सचर किंवा रेसिमेट. रेसिमिक मिक्सचर किंवा रेसिमेट्स. आता हे झालं त्याचं मेकॅनिझम. फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप. की पॉईंट्स काय काय, कार्बोकॅटायन इंटरमीडिएट तयार होतो. आणि जेव्हा कार्बोकॅटायन इंटरमीडिएट तयार होतो त्यावेळी पोलर सॉल्व्हंट पाहिजे. द सॉल्व्हंट शुड बी पोलर. कारण पोलर सॉल्व्हंटमध्ये काय होतं, कार्बोकॅटायन स्टॅबिलिटी वाढते. न्यूक्लिओफाइलचा रेट, न्यूक्लिओफाइलचा OH- ह्याचा कॉन्सन्ट्रेशनवरती रिॲक्शन रेट डिपेंड नाही आहे. त्यामुळे हा वीक आणि स्ट्रॉंग काही फरक पडत नाही, कुठलाही चालतो आपल्याला. नेक्स्ट, जनरली टर्शरी सबस्ट्रेट असतील किंवा जिथं जिथं स्टेबल कार्बोकॅटायन तयार होतो तिथे SN1 रिॲक्शन होत असते. रेसिमिक मिक्सचर तयार होतं म्हणजे 50% इन्व्हर्जन आणि 50% रिटेन्शन तयार होत असतं. ओके, 2 स्टेप रिॲक्शनचे आहेत. पहिली स्टेप ही स्लो स्टेप आहे RDS आणि दुसरी स्टेप जी आहे ती फास्ट स्टेप आहे. हे असे काही पॉईंट्स तुम्हाला सांगायचे आहेत SN1 मध्ये. आय होप तुम्हाला SN1 आणि SN2 कळलं असेल. ठीक आहे, नेक्स्ट आता पुढच्या आपल्याला रिॲक्शन बघायचे आहेत. ओके, ज्यामध्ये आपण बघायचं आहे इलिमिनेशन रिॲक्शन. इलिमिनेशन रिॲक्शन. इलिमिनेशन रिॲक्शन काय आहे, इलिमिनेशन रिॲक्शन मध्ये म्हणून आपण अल्काइल हलाइड घेणार आहे. अल्काइल हलाइड मग इथं बाकी काही असेल. यामध्ये आपण टाकणार आहे KOH आणि तो KOH जो आहे तो आपण अल्कोहोलिक KOH. अल्कोहोलिक KOH थोडी हिटिंग करणार. तर हा X बाहेर पडणार X- म्हणून. X ज्या कार्बनला तो आहे अल्फा, अल्फाच्या शेजारी आहे बीटा, बीटाचा हायड्रोजन गेला आणि अल्फाचा हॅलोजन गेला, बाहेर पडलं HX. मग तुम्हाला प्रोडक्ट मिळतो कार्बन, डबल बॉन्ड कार्बन आणि असं म्हणजे अल्किन तयार होतं. इलिमिनेशन रिॲक्शन मध्ये सॅच्युरेट कंपाऊंड अनसॅच्युरेटेड कंपाऊंड म्हणजे कन्वर्जन होतं. ही जी इलिमिनेशन आहे ते इलिमिनेशन आहे बीटा इलिमिनेशन. इलिमिनेशन जिथे कुठलं इलिमिनेशन आहे, बीटा इलिमिनेशन. मग तुम्हाला काय करायचं, याच्यामध्ये एक्झाम्पल द्यायचे. समजा तुम्ही एक सिंपल एक्झाम्पल दिलं ज्यामध्ये CH3, CH2 आणि Cl घेतला. यामध्ये तुम्ही टाकला KOH आणि दॅट KOH इज अल्कोहोलिक. हे महत्वाचं आहे अल्कोहोलिक KOH, कारण जर ॲक्वियस KOH असता तर इथं OH असता, सबस्टिट्यूशन झालं असतं. आता काय होणार आहे, इलिमिनेशन. तुम्हाला प्रोडक्ट मिळेल
CH2 डबल बॉन्ड CH2 आणि बाहेर पडेल तुमचा HCl. तर ही सिंपल रिॲक्शन झाली. ओके, इथं कुठलाही रूल लागत नाही, काही नाही, कारण तुम्हाला एकच प्रोडक्ट मिळाला. पण जेव्हा तुमच्याकडे असतो असा रिॲक्टंट लाईक दिस, ओके, सेकंडरी ब्युटिल क्लोराईड सारखा, आणि यामध्ये जेव्हा तुम्ही टाकताय KOH अँड दॅट इज अल्कोहोलिक KOH, त्यावेळी काय आहे, हा Cl ज्या क्रमाने तो आहे अल्फा, इथं आहे बीटा 1 आणि इथं आहे बीटा 2. बीटा 1 ला 3 हायड्रोजन आहेत, बीटा 2 ला 2 हायड्रोजन आहेत. तुम्हाला 2 प्रोडक्ट मिळणार आहेत. पहिला प्रोडक्ट ज्यामध्ये डबल बॉन्ड इथं तयार होईल, ओके, समजा इथं तयार होईल, आणि दुसरा जो आहे तो इथं तयार होईल. असे 2 प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आहेत. मग आपण काय करणार आहे, त्यामध्ये दोन्ही प्रोडक्ट लिहूया. पहिला प्रोडक्ट CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3, आणि दुसरा प्रोडक्ट मिळेल CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH आणि इकडे मिळेल CH3. असे 2 प्रोडक्ट मिळाले. हा आहे 1 ब्युटीन, तो आहे 2 ब्युटीन. मग इथं दोघांपैकी मेजर फाइंड आउट कसा करायचा, ते मेजर फाइंड आउट करण्यासाठी आपण वापरायला सेटझेफ रूल. ओके, वी आर गोइंग टू यूज सेटझेफ रूल. तर सेटझेफ रूल काय आहे हा पण क्वेश्चन विचारणार, जस्ट लाईक मार्कोनिकॉव्स. एक्सप्लेन सेटझेफ रूल विथ एक्झाम्पल. एक्झाम्पल सहित तुम्ही सेटझेफ रूल एक्सप्लेन करा. त्यावेळी काय करणार आपण, हे एक्झाम्पल देणार, हेच एक्झाम्पल द्यायचं आहे आणि तुम्हाला सेटझेफ रूल लिहायचा आहे. काय सेटझेफ रूल आहे, इन अ डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन that alkene is formed as preferred alkene म्हणजे major alkene which is more substituted or which having more number of alkyl groups. ज्याच्या alkyl group जास्त आहेत तो मेजर असणार आहे, जो alkyl group कमी आहे तो असणार आहे मायनर. त्यामुळे हा तुमचा झाला मायनर आणि हा झाला तुमचा मेजर. लक्षात. तर ही अशी रिॲक्शन आहे इलिमिनेशन रिॲक्शन. आय होप सगळ्यांना परफेक्ट झालं असेल. ही इलिमिनेशन रिॲक्शन मध्ये विचारू शकता हाऊ विल यू कन्वर्ट इथाइल क्लोराइड इंटू इथिन. तर त्यामध्ये अल्कोहोलिक KOH वापरायचं आहे आपण. ठीक आहे. नेक्स्ट पुढची रिॲक्शन आहे, ओके, दॅट इज नथिंग बट इलिमिनेशन. आपण पुढची रिॲक्शन घ्यायची आहे रिॲक्शन विथ मेटल्स. रिॲक्शन विथ मेटल्स. रिॲक्शन मेटल्स मध्ये 2 आहेत. एक आहे रिॲक्शन विथ सोडियम मेटल आणि दुसरा आहे रिॲक्शन विथ मॅग्नेशियम मेटल. आपण पहिल्यांदा घेऊया मॅग्नेशियम मेटल. खूप इझी रिॲक्शन आहे मॅग्नेशियम मेटलची. काय करणार आपण त्यामध्ये, आपण घेणार अल्किल हलाइट आणि अल्किल हलाइटची रिॲक्शन करणार आपण मॅग्नेशियम मेटल सोबत. जेव्हा अल्किल हलाइटची रिॲक्शन मॅग्नेशियम मेटल सोबत होते त्यावेळी तुम्हाला मिळतं RMgX, अल्किल मॅग्नेशियम हलाइड. ह्याला म्हटलं तर ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंट हा क्वेश्चन सध्या खूप वेळा विचारला गेलेला आहे. व्हॉट इज ग्रिग्नार्ड रिएजंट अँड हाऊ इट इज प्रिपेअर्ड. ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे काय आणि तो तयार कसा केला जातो. तर ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे काय, ग्रिग्नार्ड रिएजंट इज अन ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. पॉईंट काय लिहायचं आहे, ग्रिग्नार्ड रिएजंट इज अन ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड ऑफ मॅग्नेशियम. तो ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे कुणाचा, मॅग्नेशियमचा. ओके. How it is prepared? तर RX alkyl halide when reacted with Mg in ether it gives RMgX, alkyl magnesium halide. तुम्ही अजून लिहू शकता ग्रिग्नार्ड रिएजंट इज अल्किल मॅग्नेशियम हलाइड. अल्किल मॅग्नेशियम हलाइड ज्यामध्ये अल्किल पार्ट जो आहे तो न्यूक्लियोफिलिक इन नेचर असतो. तो काय असतो, न्यूक्लियोफिलिक इन नेचर. ही अशी रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ मॅग्नेशियमची. सोपी रिॲक्शन आहे, अगदी सोपी. एक क्वेश्चन विचारला जातो रुटीनली, त्यामुळे तो परफेक्ट करा. पुढची रिॲक्शन जी आहे ते रिॲक्शन विथ सोडियम मेटल आहे. आता इथं आपण अल्किलची रिॲक्शन जी आहे ती घेणार आपण वर्ड्स रिॲक्शन. वर्ड्स रिॲक्शन अल्किलची रिॲक्शन आहे. यामध्ये काय करणार आपण घेणार आहे याच्यामध्ये अल्काइल हलाइड. ओके, मी एक्झाम्पलच घेतो. मी घेतला समजा CH3Cl प्लस घेतला याच्यामध्ये सोडियम मेटल, परत घेतला CH3Cl. रिॲक्शन आपण करतो इथरमध्ये. ओके, सोडियम मेटल 2 घ्यावे लागतात. त्यावेळी 2 Cl आणि 2 सोडियम, बाहेर पडला NaCl 2 मोलिक्युल्स आणि मग तुम्हाला मिळाला CH3 सिंगल बॉन्ड CH3, बाहेर पडला NaCl 2 मोलिक्युल्स. ही रिॲक्शन आहे वर्ड्स रिॲक्शन. यामध्ये काय करतो आपण, अल्काइल हलाइडची रिॲक्शन सोडियम मेटल सोबत करतो, तुम्हाला मिळतं अल्केन. जर तुम्ही इथाइल घेतला, इथं पण इथाइल घेतला, तुम्हाला मिळेल ब्युटेन. म्हणजे जनरली इवन नंबर ऑफ कार्बन ॲटम असलेले अल्केन तयार करण्यासाठी ही रिॲक्शन वापरली जाते. आता समजा इथं तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये विचारलंच, एक घेतला तुम्ही मिथाइल लाईक दिस CH3Cl आणि एक घेतला तुम्ही समजा इथाइल दॅट इज C2H5Cl आणि त्यामध्ये सोडियम मेटलची रिॲक्शन केली तर यू गेट मिक्सचर ऑफ प्रोडक्ट्स. ह्याचा मिथाइल क्लोराइडचा इथेन मिळेल, इथाइल क्लोराइडचा ब्युटेन मिळेल आणि ह्या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन प्रोपेन मिळेल. म्हणजे 2 सेल्फ आणि 1 क्रॉस असे 3 प्रोडक्ट मिळणार आहेत. ओके, ही अशी रिॲक्शन आहे, त्यामध्ये आपण वर्ड्स रिॲक्शन. वर्ड्स रिॲक्शनला थोडंसं मॉडिफाय करू शकतो आपण आणि वर्ड्सच्या अगोदर आपण एक अजून रिॲक्शन घेऊया इथं, फिटिग रिॲक्शन. फिटिग लाईक वर्ड्स, ही वर्ड सारखीच रिॲक्शन आहे, फक्त वर्डसाठी आपण अल्किल वापरले होते, इथं वापरणार आपण अरिल हलाइड्स. परत घेतला मी सोडियम मेटल 2 आणि परत घेतला मी इथं Cl अँड aromatic रिंग. तर काय होणार आहे, 2 Cl 2 सोडियम गेले बाहेर आणि मग तुम्हाला डायरेक्टली मिळाला aromatic रिंग ही पहिली आणि परत aromatic रिंग ही दुसरी. असं तुम्हाला मिळालं बायफेनिल किंवा डायफेनिल.
ह्याला बायफिनिल म्हणा किंवा डायफिनिल म्हणा, तर असे तुम्हाला प्रोडक्ट मिळते. ही रिॲक्शन आहे फिटिक रिॲक्शन. वर्ड्स फक्त अल्किल अल्किल, फिटिक ज्यामध्ये अरिल अरिल रिॲक्शन करणार आहे आपण. आणि एक येते त्याला म्हणा वर्ड्स फिटिक, वर्ड्स फिटिक रिॲक्शन. यामध्ये काय करतो आपण, यामध्ये घेतो आपण एक अरिल हलाइड लाईक दिस Cl, दुसरा घेतला आपण अल्किल हलाइड CH3Cl आणि रिॲक्शन केली आपण सोडियम मेटल सोबत. त्यावेळी काय होतं, एक बेन्झिनिंग आहेच, याला डायरेक्टली काय येतो CH3 म्हणजे टोलिन मिळाला. ही झाली वर्ड्स फिटिक. म्हणजे वर्ड्स मध्ये अल्किल होते, फिटिक मध्ये अरिल होते, दोघांचं कॉम्बिनेशन याला म्हणतो आपण वर्ड्स फिटिक. दॅट इज अल्किल आणि अरिल दोन्ही पण तयार झाले. क्लिअर सगळ्यांना. नेक्स्ट त्यानंतर पुढची रिॲक्शन. यानंतर आपण पुढची रिॲक्शन जी बघायची आहे ती अरिल हलाइडचे रिॲक्शन्स आहेत. अरिल हलाइडच्या आता अरिल हलाइडमध्ये बाळांनो दोन रिॲक्शन बघणार आपण. त्यामध्ये पहिली रिॲक्शन जी आहे ज्यामध्ये आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन करणार आहे. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन काय रिॲक्शन आहेत, तर जेव्हा आपण अरिल हलाइड्स घेतो आपण बेन्झिनला Cl आणि याच्यामध्ये आपण OH मायनस टाकतो, त्यावेळी आपला डायरेक्टली एक्सपेक्टेड प्रोडक्ट काय आहे, बेन्झिनला आला OH आणि बाहेर पडला Cl मायनस. तशी सिंपल रिॲक्शन वाटते पण होत नाही. कारण का, कारण हा कार्बन क्लोरीन बॉन्ड जो आहे त्याला डबल बॉन्ड कॅरेक्टर आहेत, मगाशी मी सांगितलं तसं. त्यामुळे हा OH रिॲक्शन करून डायरेक्टली प्रोडक्ट मिळत नाही. ह्यासाठी आपल्याला हाय टेम्परेचर लागतं आणि हाय प्रेशरमध्ये रिॲक्शन करावी लागते, तर ही रिॲक्शन होत असते. म्हणजे NSR न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन अरिल हलाइडच्या डिफिकल्ट टू परफॉर्म आहेत. व्हेरी व्हेरी डिफिकल्ट टू परफॉर्म. ओके, तिथं तुम्हाला डायरेक्ट रिॲक्शन होत नाही. जवळपास 623 केल्विन टेम्परेचर वापरावं लागते. ही प्रोसेस जी आहे ती डॉव्स प्रोसेस म्हणतो आपण. डॉव्स प्रोसेस फिनॉलच्या प्रिपरेशनमध्ये आपण बघायची आहे. मग इथं रिॲक्शन फास्ट कधी होऊ शकते, जेव्हा तुमच्याकडे फक्त क्लोरोबेन्झिन असतो तेव्हा रिॲक्शन फास्ट होत नाही. मग समजा तुमच्या ऑर्थो पोझिशनला समजा एखादा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप लाईक NO2 लावला तर रिॲक्शन फास्ट होते. समजा अजून एक NO2 ग्रुप लावला तर रिॲक्शन अजून फास्ट होते. अजून एक NO2 ग्रुप लावला तर रिॲक्शन ह्याच्यापेक्षा सुद्धा फास्ट होते. मी तुम्हाला हे माहिती पाहिजे की वेन वी इंट्रोड्यूस इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप लाईक NO2 देन यील्ड ऑफ किंवा रिॲक्शनची जी ऍक्टिव्हिटी आहे ती खूप फास्ट होते. रिॲक्शन खूप फास्ट होतात हे तुम्हाला फक्त सांगायचं आहे. जेईला नीटला हा क्वेश्चन रुटीनली विचारला जातोय, स्टेट बोर्डला शक्यतो विचारला जात नाहीये. नेक्स्ट पुढची रिॲक्शन जी आहे ह्याच्यामधली ती आपण घ्यायची आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ESR म्हणतो आपण त्याला. ESR मी थोडक्यात सांगणार आहे. ESR किती आहेत, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, हॅलोजिनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन, फिडलक्राफ्ट अल्कायलेशन आणि फिडलक्राफ्ट असायलेशन अशा 5 रिॲक्शन्स आहेत. ओके, तर 5 रिॲक्शनमध्ये काय करणार आपण, तर आपण मी इथं एकामध्ये घेतो अगोदर. इथं घेतला एक क्लोरोबेन्झिन, यामध्ये मी घेतलं क्लोरिनेशन दॅट इज Cl2 घेतला. Cl2 घेतला तर तुम्हाला प्रोडक्ट जे आहेत ना, प्रोडक्ट तुम्हाला 2 मिळणार आहेत. इथं लेविस ऍसिड वापरायचं आहे. रिॲक्शन जी आहे ती जनरली डार्क मध्ये करायची आहे. त्यावेळी तुम्हाला एक सेल इथं मिळाला, एक सेल इथं मिळाला, प्लस एक सेल इथं, एक सेल इथं. एक तुम्हाला ऑर्थो आणि एक पॅरा मिळतो. मेजर कुठला असतात तर पॅरा असतात. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये बऱ्यापैकी सगळे प्रोडक्ट जे आहेत ते पॅरा प्रोडक्ट तयार होतात. ओके, ठीक आहे. तर इथं काय करणार, ही झाली हॅलोजिनेशन. जर आपण नायट्रेशन लिहायचं आहे तर इथं आपण घेणार आहे HNO3, याच्यावरती घेणार आपण डायरेक्टली H2SO4 नायट्रेटिंग मिक्सचर H2SO4 नायट्रेशनसाठी. इथं तुम्ही लिहायचं आहे NO2, इथं पण लिहायचं तुम्हाला NO2. संपली रिॲक्शन. नायट्रेशन. सल्फोनेशन करायचं आहे. सल्फोनेशनला डायरेक्ट आपण फक्त काय वापरणार आहे, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड H2SO4. तर तुम्हाला प्रोडक्ट काय मिळणार आहे, इथं मिळेल तुम्हाला SO3H, इथं पण तुम्हाला मिळेल SO3H. ही झाली सल्फोनेशन रिॲक्शन. तुम्हाला लिहायचं समजा फिडलक्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन. तुम्ही घेणार इथं CH3Cl, ॲरोवरती लिहिणार तुम्ही AlCl3. त्यावेळी इथं तुम्हाला येईल CH3, इथं येईल तुमचा CH3. ही झाली फिडलक्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन. असायलेशन रिॲक्शनला आपण एवढंच करू शकतो, C डबल बॉन्ड OCl AlCl3 आयडीएस वापरायचं. त्यावेळी तुम्हाला प्रोडक्ट जे आहे ते प्रोडक्ट इथं मिळेल C डबल बॉन्ड OCH3 प्लस इथं पण मिळेल C डबल बॉन्ड O आणि मिळेल इथं CH3. ऑर्थोक्लोरो ॲसिटोफिनोन आणि पॅराक्लोरो ॲसिटोफिनोन. तर हे अशा रिॲक्शन आहेत ह्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सगळ्यात शेवटचा पार्ट जो आहे तो आपला तो छानपैकी आहे युजेस करून ठेवा सगळ्याच कंपाऊंडचे. युजेस अँड एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट. त्यामध्ये जनरली CH2Cl2 तर विचारलं जातं, फ्रेऑन्स विचारलं जातं, DDT जे आहे ते विचारलं जातं. तुम्ही ते फक्त वाचून ठेवा, तुम्हाला ते सगळं लक्षात येईल. ओके, आय होप मी सगळा टॉपिक जो आहे तो कव्हर केलेला आहे. यामध्ये बऱ्यापैकी सगळे पॉईंट जे आहेत मी एक्सप्लेन केले आहेत. आता महत्त्वाचं आपण बघायचं आहे ते म्हणजे याच्यावरती लास्ट इयरला कोणते क्वेश्चन विचारले होते, लास्ट इयर आणि त्याच्या मागे म्हणजे PYQ कोणते आहेत ते आपण डिस्कशन करायचे आहेत. बघा मी तुम्ही यू कॅन टेक स्क्रीनशॉट, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. यामध्ये हे जवळपास मार्च 2009चा वगैरे क्वेश्चन, ऑक्टोबर 2008चा पण क्वेश्चन, सगळे क्वेश्चन मी घेतले आहेत. त्यामुळे बघा IUPAC ने विचारलं आहे आयसोब्युटिल ब्रोमाइडचं.
त्यानंतर स्ट्रक्चर विचारले ह्या तिघांचे, हे जुने जुने सगळे आहेत. मार्कोनिकॉफ रूल विथ सुटेबल एक्झाम्पल मग अशी म्हटलं जसं. त्यानंतर प्रोपिन जे आहे ते प्रोपिनचं कन्वर्जन 1 ब्रोमोप्रोपेन आणि 2 ब्रोमोप्रोपेन मध्ये कसं करायचं, ही ॲडिशन रिॲक्शन आहे. त्यानंतर सॅनमेर रिॲक्शन विचारली गेलेली आहे. हाऊ विल यू कन्वर्ट इथाइल ब्रोमाइड इंटू इथाइल आयॉड आणि इथाइल फ्लोराइड. ओके, हे कसे तयार करायचे, म्हणजे फिंकल्स्टीन रिॲक्शन आहे आणि ही जी रिॲक्शन आहे ती तुमची स्वर्ट्झ रिॲक्शन आहे. ओके, ह्या दोन्ही रिॲक्शन विचारलेत इनडायरेक्टली. नेक्स्ट पुढं क्वेश्चन जे आहे ते पुढं क्वेश्चन तुम्ही बघाल तर लक्षात येईल तुमच्या. इनॅन्शोमर्स ऑफ लॅक्टिक ॲसिड विचारला होता. तर लॅक्टिक ॲसिड नाही विचारणार, तुम्हाला विचारलं जाईल 2 क्लोरोब्युटेन विचारलं जाईल. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी डेफिनेशन विचारलं जाईल. रेसिम मिक्सचर म्हणजे काय, इनॅन्शोमर म्हणजे काय, परत ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी डेफिनेशन विचारली आहे. परत हे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीचे क्वेश्चन्स आहेत. वर्ड्स रिॲक्शन विचारली गेलेली आहे. हे असा क्वेश्चन जो आहे तो 3 मार्क्सचा क्वेश्चन असतो की व्हॉट इज द ॲक्शन ऑफ फॉलोइंग रिएजंट्स ऑन इथाइल आयोडाइड. मग ॲक्वियस केओएच घेतलं, आयोडीन गेला, OH आला. अल्कोहोलिक एसिड घेतलं, सायनाइड तयार झाला. आणि सिल्वर ॲसिड घेतलं तर तुम्हाला एस्टर मिळाला. ठीक आहे. त्यानंतर ॲक्वियस केओएचची रिॲक्शन इथाइल आयोडाइड सोबत काय होईल, सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत. KCNची रिॲक्शन काय होईल, अशा हे सिंपल रिॲक्शन्स आहेत. नेक्स्ट पुढचे क्वेश्चन बघा तुम्ही. इनॅन्शोमर्स ऑफ लॅक्टिक ॲसिड परत ओके रिपीट झालं. नेक्स्ट ओके, सिल्वर ॲसिटेट ऑन इथाइल आयोडाइड, परत SN1 SN2 ह्या दोघांचे डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स विचारलेत. फिडल काप अल्कालेशन विचारलेलं आहे. त्यानंतर मेकॅनिझम अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ हे तुम्हाला विचारलेलं आहे. ब्रोमोमिथेनचं इन शॉर्ट SN2 रिॲक्शनचं मेकॅनिझम विचारलेलं आहे. त्यानंतर डायफिनिल कसं तयार करायचं, फिटिक रिॲक्शन आहे. देन ही रिॲक्शन एक दिलेली आहे. सोप्या सोप्या रिॲक्शन आहे. गिग्नार्ड रिजन, व्हॉट इज गिग्नार्ड रिजन, मी तुम्हाला म्हटलं रुटीनली क्वेश्चन विचारला गेला आहे तो बघा. आणि इथाइल ब्रोमाइडवरती रिॲक्शन सिल्वर ॲसिडेटची अल्कोहोलिक सोल्युशन पोटॅशियम हायड्रॉक्साईड कशी होईल, अशा केमिकल रिॲक्शन जे आहेत त्या थोड्याशा स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चनमध्ये विचारले गेलेले आहेत. नेक्स्ट परत अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन युझिंग अल्कोहोलिक KOH म्हणजे इलिमिनेशन रिॲक्शन आहे. ग्रिग्नार्ड रिएजन रुटीनली विचारला गेला आहे. सिल्वर नायट्राइडची रिॲक्शन AgNO2चं नायट्रो अल्केन तयार होतं. त्यानंतर सोडियमची रिॲक्शन, मॅग्नेशियमची रिॲक्शन, ही वर्ड्स रिॲक्शन आणि ही ग्रिग्नार्ड रिएजनची. परत केमिकल रिॲक्शन्स ऑफ द कन्व्हर्जन, ह्या सगळ्या केमिकल रिॲक्शन कशा कशा लिहायचे तुम्हाला फक्त वर्ड्समध्ये दिलेत, वर्डिंगमध्ये दिलेले आहेत, तुम्हाला त्या व्यवस्थित लिहायच्या. म्हणजे बघा, इथाइल ब्रोमाइड टू इथाइल मिथाइल इथर म्हणजे विल्यमसन्स आहे. इथाइल ब्रोमाइड टू इथिन इलिमिनेशन रिॲक्शन आहे. ब्रोमोबेन्झिनचा टोलिंग करायचं आहे, वर्ड्स फिटिक रिॲक्शन आहे. क्लोरोबेन्झिनचा डायफिनिल करायचा आहे म्हणजे फिटिक रिॲक्शन आहे. हे अशा रिॲक्शन्स आहेत. परत ही अशी मल्टी स्टेप दिली आहे. आयसोप्रोपिल ब्रोमाइड PBr3 टाकला, आयसोप्रोपिल ब्रोमाइड तयार होईल, अल्कोहोलचा ब्रोमाइड. अमोनिया एक्सेस टाकला तर आयसोप्रोपिल अमाइन तयार होईल. हे अशा रिॲक्शन्स आहेत. इझी रिॲक्शन्स आहेत बाळांनो, त्या करून ठेवा तुम्ही सगळ्यांनी. ओके, परत जर बघायला गेलं आपण रिॲक्शन्स तर ही पण अशी 3 मार्क्सची क्वेश्चन आहे. परत हा AgCN वापरला म्हणजे आयसोसायनाइड तयार होईल. असे इझी रिॲक्शन्स आहेत. ह्या तुम्ही बघाल तर फेब्रुवारी 2025, जुलै 2024, फेब्रुवारी 2025 ह्यामध्ये सुद्धा हे रिसेंटली ह्या रिॲक्शन विचारल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे. ओके, नेक्स्ट अजून जर क्वेश्चन बघायला गेलं तर अजून क्वेश्चन्स हे असे आहेत ज्यामध्ये तुम्हाला एन्व्हायरमेंटल इफेक्ट विचारलेले आहेत. क्लोरोफ्लोरोकार्बनचे CFCचे विचारलेले आहेत. DDT विचारलेलं आहे. ओके, म्हणजे हे सगळे युजेसवरती सुद्धा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. सायलेंट फीचर विचारलं आहे SN2चं. तर असा बाळांनो हा इझी टॉपिक आहे, तुम्हाला फुल मार्क्स देऊ शकतो. तुम्ही फक्त शेवटच्या वेळी काय करायचं आहे, हे फक्त जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स फक्त नजरे खालून घाला आणि हा टॉपिक फक्त ओव्हरलुक करा. तुम्हाला ह्या टॉपिकवरती फुल मार्क्स मिळायला काही हरकत नाही आहे. असेच आपण बाकी सगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ केलेले आहेत. फक्त त्यासाठी आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनेलला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आम्ही तुमच्यासाठी अशी भरपूर काही क्वेश्चन्स घेऊन येणार आहे. CET साठी सुद्धा गायडन्स करून घेणार आहे. त्यावेळी तुम्ही फक्त आपल्या चॅनेलला ट्यून राहा. थँक्यू व्हेरी मच.